साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। राजाधिराज रत्नाकर राजा समर्थ राजी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटे धळावी। कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मदतोन्नताई। आज परमपावन आणि पवित्र शिवपुराण कथेचा आजचा तिसरा दिवस अत्यंत पवित्र आणि पावन करणारी अशी कथा। प्रत्येक जन्माला आलेला जो जीव असतो त्या जीवाला ज्ञान होण्यासाठी भक्ती करावी लागते। जीवाला ज्ञान नसतं का नसतं तर मागचा जन्म संपल्यानंतर आपला पूर्वजन्म संपल्यानंतर ज्यावेळी मृत्यू होतो त्यावेळेला सगळी मती तुमची संपलेली असते। म्हणजे तिथून पुढे तुम्हाला काय आठवत नाही। मृत्यू झाल्यानंतर पुन्हा काही आठवत नाही। म्हणजे जन्म झाल्यानंतर मागच्या जन्मातलं काही तुम्हाला आठवत नाही। ती मती संपलेली असते। ती देवांनीच केलेली योजना आहे आणि ती जर केली नसती तर ह्याच्यापेक्षा दुःख तुमच्या वाट्याला आले असते। कारण मागच्या जन्मात कोण बांधलेलं असते कोणी काय केलेलं असते आणि ती नेमकी पुन्हा गाडी पडली का
पुन्हा पहिलं पाड पंचावन्न थोडा आला असता. तेव्हा ती मती संपवतात मृत्यूच्या वेळी. ही चांगलीच गोष्ट आहे. मग भक्ती केल्यानंतर ज्ञान प्राप्ती होते. अज्ञानात असतो हा जीव. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे, मी कशासाठी जन्माला आलो, मी का जन्माला आलो, मी कोण आहे आणि मी काय करतोय. हे चिंतन मनाशी करायचे प्रत्येकाने. आधी स्वतःचा शोध घ्यायचा आहे, नंतर भगवंताचा शोध घ्यायचा आहे की भगवंत कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्यांचं ज्ञान काय आहे, त्यांची शक्ती काय आहे. हे नंतर पुढे आला. पहिल्यांदा पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. स्वतःची ओळख पहिल्यांदा करून घ्यायची आणि मग भगवंताचे स्वरूप पाहायचं. ब्रह्मदेवाचा ज्यावेळी जन्म झाला, आपले जन्म काय सामान्य जन्म आहे, इतके काय फारस महत्वाचे जन्म आपले नाही. एकच गोष्ट की 184 योनी श्रेष्ठ असलेला हा मानव जन्म आहे, ते दुर्लभ आहे. ही एक महत्वाची गोष्ट. पण उपयोग नाही केला तर त्या गोष्टीला अर्थ राहत नाही. ब्रह्मदेवाचा जन्म ज्यावेळी झाला त्यावेळेला त्यांना जे काही लक्षात आलं, वाटलं आणि काय काय केलं ते सगळं नारद मुनीला सांगायला लागले. सगळं कथन ते नारद मुनीला सांगायला लागले. मग त्यांनी सुरुवात केलेली कथा सांगण्यास. भगवान विष्णू सागरामध्ये शयन करत असताना, विश्रांती घेत असताना, तिथून पुढचं सगळं त्यांनी वर्णन केलेलं आहे. परमात्मा परमेश्वर मुख्य शिवानी त्यांच्या डाव्या बाजूतून त्यांच्या शरीरातूनच ब्रह्माचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर ब्रह्मदेवाचा शयन करत असलेल्या भगवान विष्णूच्या नाभी कमळातून एक कमळ बाहेर आलेलं होतं. त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाला ठेवण्यात आलं. बरेच वर्षे तो कमळात होता. त्याला बाकी काही दिसतच नव्हतं, कमळच दिसायचं. नंतर त्यानं बाहेर येऊन त्या कमळाच्या बघायला सुरुवात केली तर त्या कमळाचा देठ आहे काय. आणि मग त्यांनी विचार केला की नेमका आपण कोणापासून निर्माण झालोय, आपला जन्म कसा झालाय, कुठं बसलोय, काय करतोय, कोण आहे आपला वडील, कोण आहे ज्याने आपल्याला जन्म दिला आहे, ते कायच माहित नाही. त्याचा शोध घ्यावा म्हटलं. नेमकं ही देठ कुठपर्यंत आहे, काय कमळा या बाहेरचं काय माहितच नाही. मग त्या देठावरून खाली उतरायला गेलो. तो देठ काय साधा नव्हता, अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचा देठ होता, कारण तो भगवान विष्णूच्या नाभी कमळापर्यंत पोचलेला होता. आणि मग अशा ह्या दिव्य देठावरून तो चालायला लागला.
बरीच वर्ष गेली, पण त्या डेटाचा काय त्याला थान पत्ता लागेल. डेटाचा काय थान पत्ता लागेल की नेमकं कुठपर्यंत तो डेट आहे हे काय त्याला लक्षात येणार. आणि मग तो पोचत पोचत शेवटी त्यालाही मनात वाटायला लागले की आता नेमकं आपण पोचतोय का नाही त्या स्थानापर्यंत. आणि अखेर भगवंताचं दर्शन त्याला झालं. भगवान विष्णू विश्रांती घेत होते आणि तिथं जाऊन तो उभा राहिला. उभा राहिल्यानंतर भगवंतानी पाहिलं, भगवान विष्णूने त्याच्याकडे पाहिलं, ब्रह्मदेवाकडं, आणि त्यांना बोलू लागले, वत्सा आणि मुला, वत्सा तू का उभा राहिलायस, तुला काय हवंय, तुला काय पाहिजे असेल तुम्ही देतो, तुला काय जाणून घ्यायचं आहे. मी जगाचा नियंता आहे, पितामह आहे, सगळ्या जगाचा रक्षक आहे, तुला काय हवंय सांग, मी तुला ते देतो. ते ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाचा काय विश्वास बसेना. ते म्हणायला लागले की तुम्ही ह्या जगाचे मालक, असं कसं होईल म्हणजे, सगळ्यात आधी माझा जन्म झालाय, मी या जगाचा मालक आहे, तुम्ही मला वत्सा, तुम्ही मला पुत्रा म्हणताय, म्हणजे तुम्ही तुमचा मुलगा समजताय मला, तुम्हीच माझा मुलगा आहे, म्हणजे मी तुमचा मुलगा कसा म्हणून, तुम्हीच माझा मुलगा आहे, मी जगाचा नियंता आहे, मी जगाचा पितामह आहे, मी जगाचा रक्षक आहे, पहिल्यांदा माझा जन्म झालाय, तुम्ही मला मुलगा असलाच म्हणताय. समजावून सांगण्याचा प्रयत्न केला भगवान विष्णूने. नाही म्हणले, बाळा मी काय चुकीचं सांगते का तुला, पण काही केल्या मानायला तयार झाले नाहीत ब्रह्मदेव. मीच त्या जगाचा नियंता असं मानायला. आता श्रेष्ठत्वावरून देवत्वावरून वाद सुरू झाला. देवत्व, मी देव का तू देव, मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ, ही वाद सुरू झाला. आणि त्या वादाचं रूपांतर लढाईमध्ये, युद्धामध्ये झालं, भांडणामध्ये झालं. वाद सुरू झाल्यानंतर त्याचं रूपांतर युद्धामध्ये होतं, संघर्षामध्ये. आणि ब्रह्मदेवाचं आणि विष्णूचं युद्ध सुरू झालं. श्रेष्ठत्व बघा, आता विचार करा. तुम्हाला काय वाटतं, अज्ञानी माणसंच भांडणं करतात असं वाटतं का? नाही, मोठी मोठी लोक सुद्धा भांडणं करतात. त्याचं कारण आहे श्रेष्ठत्व. भांडणाचं कारण काय? श्रेष्ठत्व. आम्ही श्रेष्ठ, बाकी कनिष्ठ, ह्याच्यामुळे वाद. ह्या अहंताने सगळ्याला ग्रासलेलं आहे, अहंकाराने सगळ्याला ग्रासलेलं आहे. तर दोघांचं युद्ध सुरू झालं. अनेक वर्ष चाललं ते युद्ध, काही 1-2 दिवसानं नव्हतं, खूप वर्ष चाललं युद्ध. एकमेकावर अस्त्र टाकायचे, एकमेकावर विद्या प्रयोग करायचे, अनेक वर्ष ते युद्ध चालतं. हे सगळं दृश्य जो मुख्य परमात्मा परमेश्वर आहे, भगवान शिव, ते पाहत होते. तुम्हाला अजून मुख्य परमात्मा परमेश्वर कोण आहेत याची कल्पना नाही. देवानंत 33 कोटी देवांची गणना आहे आपल्याकडे. मुख्य देव ब्रह्म विष्णू महेश हे आहेत 3. या 33 कोटी देवदेवतांमध्ये
पण या सगळ्यांच्या पलीकडे जे शिवतत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, ते मुख्य परमात्मा परमेश्वर आहेत, भगवान शिव. ते सगळं पाहत होते. ते यांनाच पाहत आहेत असं नाही, ते तुम्हाला मला सुद्धा पाहतात. ते शिवतत्व आहे, ते मुख्य शिवतत्व आहे. ते सगळ्यांना बघतात, सगळ्यांचं बघतात. माणसाचं बघतात, साधूचं बघतात, संतांचं बघतात, देवांचं बघतात, देवींचं बघतात, सगळ्यांचं ते बघतात. काय करतात सगळं त्यांचं लक्ष असतं. मग त्यांनी विचार केला, हे श्रेष्ठत्वावरून यांची भांडण चालू आहे, वाद चालू आहे. हे काय भांडण लगेच मिटणार आहे काय? युद्ध संपणार नाही. पण सोडवणार कोण? दोघच आहे, दुसरा कोण माणूसच नाही सोडवणार. ते थांबणार नाही. म्हणून त्यांनी विचार केला, दोघांच्या मध्ये एक दीपस्तंभ, मोठा दीपस्तंभ तयार झाला, अग्निस्तंभ. तेजस्वी असा एक मोठा खांब, तेजोपुंज असा दैदिप्यमान असा एक अग्नीचा स्तंभ, मोठा अग्निस्तंभ या दोघांच्या मध्ये उभा पावला. खूप मोठा. त्याचं तेज इतकं होतं की हजारो सूर्य एकत्र केलेने त्याचा प्रकाश जर सोडला तर तो कमी पडेल इतकं डोळ्यांना दिपवून टाकणार तेज त्या अग्निस्तंभाचा. इतका तेजस्वी तो स्तंभ, खांब इतका तेजस्वी होता. दोघे बी त्या खांबाकडेच बघत बसले. ते भांडण बाजूला राहिलं. त्यामुळे दोघांच्या मधनं ही काय मधलं झालं म्हटलं. ते नवीनच आहे, म्हणजे कधीच बघितलं नाही आपण ही काय. ते दोघांचे भांडण सोडून, युद्ध सोडून दोघं त्या अग्निस्तंभाकडे बघत बसले. विचार करायला नाही, कधीच बघितलं नाही. ते पहिल्यांदाच आपण बघतोय. म्हणजे हे काय आहे, नेमकं काय आहे, त्याचा शोध सुरू झाला. आता शोध घ्यायचा कसा? कारण भगवान शिव हे निर्गुण निराकार आहेत. त्याचा शोध घ्यायचा कसा? दाखवायला म्हणलं तर दाखवायला येत नाही, पण जवळ आहे ते नाकारता येत नाही. दाखवायला म्हणलं दाखवता येत नाही. वारा दाखवायला म्हणलं तर दाखवता येत नाही, पण तुम्ही नाकारू शकत नाही वारा नाही म्हणून. तशा गोष्टी त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला दोघांनी, नेमकं काय आहे. आणि मग आता प्रार्थना करायचा काही विषय नाही ना, काय अजून मंत्रच माहित नाही, काय ज्ञान नाही, तर प्रार्थना कोणाची करायची, कोणाची करायची प्रार्थना. त्यामुळे ते बघतच बसले. आणि मग त्या दीपस्तंभातून, त्या अग्निस्तंभातून शब्द आले बाहेर. तपसाधना करा, तपश्चर्या करा. आता कशी तपश्चर्या करायची काय माहितच नाही. पुन्हा एक विनंती केली, आम्हाला काहीच माहित नाही म्हणली, आम्ही कशी तपश्चर्या करायची. मग तुम्ही आम्हाला काहीतरी ज्ञान द्या. ज्ञानच नाही आम्हाला, कशी तपश्चर्या करायची. मग त्या दीपस्तंभातून, जो दीपस्तंभ होता त्याच्या डाव्या बाजूला अ हे अक्षराचा शब्दध्वनी ऐकायला मिळायला लागला. आकार, अचा आकार दिसायला लागला. उजव्या बाजूला उ हे अक्षराचा आकार दिसायला लागला. आणि मध्यभागी म हे अक्षराचा आकार त्याला दिसायला लागला. तेव्हा त्याला माहित नाही ही अ आहे का, उ आहे का, म आहे का, काय माहित नाही. ते आकार दिसायला लागले त्याला. आणि त्या आकारातून तो आवाज यायला लागला. अ मधून अ, उ मधून उ, आणि म मधून म. आकार, उकार, मकार हे ध्वनी त्यातून प्रगट व्हायला लागले.
आणि त्या एकत्रित ध्वनीतून प्रणव एक अक्षरी मंत्राचा उगम झाला, की जो या 3 अक्षरांनी बनलेला आहे, अ उ आणि म याने, ओम, ओंकाराचा एक अक्षरी मंत्र यातून निर्माण झाला. ओंकार प्रणव मंत्र ह्यातून निर्माण झाला. तो ध्वनी ऐकू यायला लागला. ओम, तो ध्वनी त्यांना ऐकू यायला लागला. आणि मग तो ध्वनी ऐकू यायला लागल्यानंतर त्यांचं लक्ष केंद्रित झालं त्या अक्षरावरती. आणि मग त्या ठिकाणी ते पाहतच राहिले हे नेमकं काय आहे. मग त्यांना आता मंत्र बाहेर पडला, एकाक्षरी मंत्र बाहेर पडला आणि पुन्हा सांगितलं गेलं तप करा, तप साधना करा, तपश्चर्या करा. आता मंत्र तर बाहेर आलाय, एकाक्षरी मंत्र. आता म्हणजे आपण ह्याचीच आठवण करूया, म्हणूया म्हणजे हा मंत्र बघूया. मग त्या प्रणव मंत्राचा जप करू लागल्यानंतर, तपश्चर्या करू लागल्यानंतर त्यांनी विनंती केली की हे भगवंता, आम्हाला तुम्ही मार्ग दाखवा, मार्गदर्शन करा, तुमचं स्वरूप सांगा, नेमकं तुम्ही कुठं आहे, काय आम्हाला सगळं सांगा. पण ते निर्गुण निराकार स्वरूपात आहे, ते काय प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत, सांगायला दिसू शकत नाहीत. मग त्याने काय केलं, शब्दाच्या माध्यमातून, आवाजाच्या माध्यमातून त्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. तसं ज्ञान तुम्हाला आम्हाला सुद्धा भगवंत देतात, त्यांनाच दिला असं अशी गोष्ट नाही. स्वप्नामध्ये जे साक्षात्कार होतात त्यावेळेला तुम्हालाही त्या पद्धतीचा आवाज त्यांनी दिलेले असतात. ते ज्ञानच आहे, भगवंताने दिलेले. 2 डोळे झाकलेले, उघडे इतका झोपल्यानंतर झोपेत 2 डोळे झाकलेले. मग त्यावेळेस जे दृष्टांत आहेत, साक्षात्कार आहेत, त्यात जे बोललं जाते ते कोण बोलणार आहे, तर ते भगवंताचेच त्या ठिकाणी संदेश असतात. कारण ते निर्गुण स्वरूपात असल्यामुळे प्रत्यक्षात येऊन बोलू शकत नाही. मग ते आवाज देतात. यांना आवाज दिला आणि सांगायला गेले, म्हटले ब्रह्मदेवा, तुम्ही माझ्या डाव्या बाजूतून निर्माण झालेला आहात, मी तुम्हाला डाव्या बाजूतून निर्माण केलेला आहे, तुमचा जन्म माझ्या डाव्या बाजूतून झालेला आहे. भगवान विष्णूला सांगितलं तुम्ही उजव्या बाजूतून, तुमचा माझ्या शरीरातून तुमचा जन्म झालेला आहे आणि तुम्ही पृथ्वीचं, तुम्ही सृष्टीचं कार्य करा, रक्षण करा. सगळं ज्ञान भगवंत त्यांना देऊ लागले. तुम्ही दोन्ही माझे पुत्र आहात आणि तुमच्या मतीला रुद्र पण येईल, हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आता त्या तिघांची निर्मिती कशी, एका बाजूतून ब्रह्माचा जन्म झाला, दुसऱ्या बाजूतून शरीराच्या विष्णूचा जन्म झाला आणि हृदयातून रुद्र तयार झाले. रुद्राचा जन्म हृदयापासून झाला आणि मग हे तिघांनी मिळून ते कार्य पुढे चालायच्या उत्पत्ती स्थिती आणलेलं आहे. हे कार्य तुम्ही तिघांनी मिळून करायचं आहे. सगळा उपदेश केला. ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही सृष्टी निर्माणाचं काम करायचं आहे. विष्णू भगवंतांना सांगितलं तुम्ही रक्षण करायचं आहे. आणि रुद्र तुमच्या मदतीला असेल, जिथं संहार करायचा असेल तो त्या ठिकाणी तो अडचण असेल तिथं संहार करेल. हे कार्य प्रत्येकानं आपापलं कार्य करायचं आहे हे सगळं त्यांनी सांगितलं. तुम्हाला हे सगळे कार्य करायचे आणि तुम्ही हे कार्य करत राहा. आणि त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली की मी निर्गुण निराकार स्वरूपात आहे, मला सगुण स्वरूपात येता येत नाही, तुम्हाला बोलता येत नाही, पण माझा अंश असलेला रुद्र मी आणि तो एकच आहे असं समजा. फक्त नावात बदल आहे, पण तो जो अंश आहे
तो माझाच आहे, मी आणि तो एकच आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही विष्णू भगवंताच्या मदतीनं मदत घ्या जिथं जिथं अडचण पडेल तिथं. आणि श्रीहऱ्यांना सांगितलं तुम्ही जिथं गरज भासेल तिथं ब्रह्मदेवाला मदत करा आणि सृष्टीचं चक्र चालवा. हा काय लहान प्रवास नाही, खूप मोठा प्रवास आहे. कारण नंतर परत सृष्टीची रचना, अनेक जीवजंतू, 84 लक्ष योनी, इतके सगळे निर्माण झालेले सगळे गोष्टी कार्य, सर्व गोष्टीची निर्धारण केलं, ठरवल्या गेल्या. बघा जे आपण मुळाक्षर शिकलो ना पहिलीत असताना, ती सगळे अक्षर भगवंतानीच निर्माण केलेली. सगळे ते व्यंजन, स्वर, या सगळ्यांची निर्मिती भगवंतानी केलेली आहे. ते त्यांच्या शरीरातून निर्माण झालेले सगळे अक्षर, सगळे स्वर, सगळे ते व्यंजन त्यांच्या शरीरातून ती निर्माण झालेली आहेत. हे सगळं निर्माण केलं. तसं आयुष्य सुद्धा निर्माण केलं की कोणाला किती आयुष्य हे ठरवलं केली. आणि मग त्याची पण रचना त्यांनी केली. ब्रह्मदेवाला सांगितलं तुझं आयुष्य किती, तर त्या आयुष्याची गणना कशी. तर ब्रह्मदेवाचं आयुष्य त्यांनी सांगितलं की तुझा एक दिवस 4 युगाचा एक दिवस असेल. 4 युग, 4 युगाचा एक दिवस आणि तेवढ्याच युगाची रात्र. दिवस वेगळा आणि रात्र वेगळी. एका दिवसामध्ये 12 तासाचा दिवस आहे, 12 तासाची रात्र आहे. 4 युगाचा एक दिवस आणि तेवढीच रात्र, 4 युगाची रात्र म्हणजे दिवस 8 युगाचा दिवस झाला ब्रह्मदेवाचा. असा तुझा एक दिवस असेल. तेवढ्याच दिवसाची 30 दिवसाची गणना झाली का 1 महिना होईल. जसं आपला आहे काल गणना तशीच 30 दिवसाचा महिना आहे. आणि 12 महिने झाले तर 1 वर्ष अशी गणना राहील आपल्यासाठीच. आणि अशी 100 वर्ष तुला आयुष्य असेल. अशी 100 वर्षाचं आयुष्य असेल. आपल्याला 100 आहे, पण त्याचा एक दिवस 4 युगाचा, एक रात्र 4 युगाची, ह्याच्यात फरक आहे ना. आयुष्य 100 वर्षाचं, पण ते दिवस मोठे आहेत त्याचे. हे ब्रह्मदेवाला सांगितलं तुझं आयुष्य असं राहील. त्याच्यानंतर विष्णू भगवंताला सांगितलं तुझं आयुष्य किती असेल. तर ब्रह्मदेवाचा 1 वर्षाचं जेवढं आयुष्य असेल तो तुझा 1 दिवस असेल. एका दिवसाचं आयुष्य तुझ्या ब्रह्मदेवाचं 1 वर्षाचं आयुष्य म्हणजे तुझा 1 दिवस असेल. अशा 30 दिवसांचा तुझाही महिना असेल आणि अशा 12 महिन्याचं तुझं वर्ष असेल. आणि तुला सुद्धा अशी 100 वर्षे आयुष्य असेल. हे भगवान विष्णूचं त्यांनी आयुष्य सांगितलं. त्याच्यानंतर रुद्र जो त्यांचा आयुष्य निर्माण झालेला आहे. रुद्राचं आयुष्य किती असेल. तर रुद्राचं आयुष्य त्यांनी सांगितलं भगवान विष्णूचं 1 वर्षाचं आयुष्य असेल त्याचा 1 दिवस रुद्राचा असेल. 1 दिवसाचं आयुष्य भगवान विष्णूच्या 1 वर्षाच्या आयुष्य एवढं याचा 1 दिवस असेल रुद्राचा. एका दिवसाचं आयुष्य. तसंच त्याचे 30 दिवसाची गणना आणि 12 महिन्याचं वर्ष अशी कालगणना त्याचे पण राहील. आता सगळ्याचं आयुष्य त्यांनी सांगितलं. आता म्हणजे माझं आयुष्य किती आहे ते सांगतो. स्वतः परमात्मा परमेश्वर जे स्वयंभू आहेत, निर्गुण निराकार निरंजन आहेत, त्याने म्हणजे माझं आयुष्य किती ते पण सांगतो. त्यांनी सांगितलं या इतरांपेक्षा त्यांचं आयुष्य थोडं वेगळं आहे.
ते स्वतः निर्माते सगळ्या गोष्टीचे. तर म्हणजे माझा एक श्वास 21,600 वर्षाचा एक श्वास असेल. 21,600 वर्षाचा, 21,600 दिवसाचा एक श्वास असेल आणि तेवढेच दिवसाचा उच्छ्वास. श्वास आणि उच्छ्वास 21,600 दिवसाचा. असा म्हणले एक श्वास असेल माझा. त्याचा उल्लेख आपल्या नाम जपामध्ये वगैरे केलेला आहे. 21,600 जपा नेमून दिल्या अजपा असा त्याचा उल्लेख आहे. एवढं श्वास मिळेल तेवढे उच्छ्वास मिळेल असा मिळून एक श्वास माझा होईल 21,600 तेवढ्या दिवसात. असे 6 श्वास, असे किती 6 श्वास झाले का त्या 6 श्वासाचा एक पल होईल. म्हणजे पल, पळी, एक पल. 6 श्वासाचा एक पल होईल. अशा 60 पलांचा, 60 पळींचा, मला तो शब्द जास्त प्रचलित आहे. 60 पळीचा, 60 पलांचा, पलांची एक घटका होईल. एक घटका. आणि 60 घटिकांचा एक दिवस होईल. 60 घटिकांचा एक दिवस होईल. अशी माझी श्वासाची गणता आहे. पण माझे श्वासाची गणना नाही. म्हणजे मी किती एवढे श्वास घेईल आणि त्याच्यावर आटपील असं तुम्ही समजायचं नाही. म्हणजे माझ्या श्वासाची गणना नाही. म्हणजे त्यांचं आयुष्य हे निर्धारित नाही किंवा एवढंच आहे असं नाही. म्हणून त्याला निर्गुण, निराकार, स्वयंभू आणि सगळ्यांचे पितामह किंवा सगळ्यांचे रक्षक असं जे म्हटलं जातं. करता करता तो देव, हे सगळं त्यांच्या आज्ञेनं घडतंय. आणि म्हणून ही एक सत्ता सगळ्यावरती राज्य करते. पूर्णत्वाची सत्ता त्यांची सगळ्यावरती आहे. सगळ्या भुवनावरती, सगळ्या ब्रह्मांडावरती त्यांची सत्ता आहे. आणि मग हे कथन सांगत असताना ब्रह्मदेवांनी सांगितलं, दुसऱ्या स्वरूपात ते वर्णन असं आलं. आता हे जन्म व्हायचं म्हटल्यानंतर कुठून तरी बीज पडल्याशिवाय ते उत्पत्ती होत नाही. जीवाची बीज पडावं लागतं. बीजाशिवाय उत्पत्ती नाही. आणि मग आकार, उकार, मकार, तिथं आता पुन्हा आलं ते निर्गुण स्वरूपात वर्णन. आकाररूपी जो ब्रह्मा आहे, आकाररूपी ब्रह्मातून बीज तयार झाले आणि ते ओंकाररूपी योनीत पडले. आकाररूपी ब्रह्मातून बीज तयार होऊन ते ओंकाररूपी योनीमध्ये ते बीज पडले आणि त्याच एक सुवर्णमय अंड तयार झालं. सोन्याचं अंड, सुवर्णमय अंड तयार झालं. खूप मोठं ते अंड होतं. आणि ते अंड अनेक वर्ष समुद्रामध्ये पडून होत. समुद्रामध्ये मग अनेक वर्ष झाली. त्याच्यातून काही जीव बाहेर गेला, उत्पन्न केला. मग ते भगवंताच्या लक्षात आलं की म्हणजे बरेच वर्ष झाली की सुवर्णमय अंड इथं पडून आहे आणि पुढची प्रक्रिया सगळी थांबलेली. त्याने एक आघात केला त्या अंड्यावरती. त्याचे 2 भाग केले. वरचा भाग स्वर्ग लोक तयार झाला, खालचा भाग मृत्यू लोक तयार झाला. आणि मग
तिथून पुढं त्यातून जे मुख्य तत्व, मुख्य बीज बाहेर पडलं. सुरुवातीला जो मूळ पुरुष, आदि पुरुष त्याला म्हणतात, मूळ पुरुष माणसाला, त्या मूळ पुरुषापासून पुन्हा नंतर पुढे सृष्टीची उत्पत्ती सुरू झाली. याच प्रमाणात डावी बाजू आणि उजवी बाजू शरीराचे दोन भाग, अर्ध नारीनटेश्वर, अर्ध्या भागात पुरुष तत्व, अर्ध्या भागात प्रकृतीचं तत्व, असे दोन भाग तयार झाले. आणि पहिला आदिपुरुष झाल्यानंतर त्यापासून जे दोन पुरुष आणि प्रकृती तयार झाली, तिथून पहिला जो मनुष्य जन्माला आला त्याचं नाव मनु. पहिला कोण जन्माला आला? मनु जन्माला आला. मनु, मनु हा पहिला पुरुष आहे. आणि जी स्त्री जन्माला आली पहिली ती शतरूपा. आणि त्या दोघांपासून पुढं बाकीची निर्मिती झालेली आहे. सगळ्या सृष्टीची निर्मिती झालेली आहे. त्याच्यानंतर काही स्वतंत्र जन्म भगवंतांनी तयार केलेले, जसं ब्रह्माजीचा जन्म तयार झाला, विष्णू भगवंताचा जन्म झाला, तसं त्यांच्या मुख्य तत्वापासूनच देवींचा सुद्धा जन्म झाला. वाग्देवी जन्मास आली, देवींचाही जन्म झाला. आणि त्या वाग्देवीपासून तिघांना पुढं सगळे ते कार्य करण्यासाठी सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. विष्णू भगवंतासाठी लक्ष्मी तयार केली, रुद्रासाठी काली माता ही निर्माण करावी लागली. आणि पुढं हे सृष्टीचं चक्र अविरतपणे चालत राहिलं, त्यांची कार्य चालत राहिली. म्हणजे हे आपल्याला वाटतंय तितकं हा सोपा विषय नाही. इतकं ज्ञान जे चराचरामध्ये व्याप्त आहे भगवंताचं, ते सहज प्रगट होणार किंवा सहज लक्षात येणार असं ते गोष्टी नाहीत. आणि म्हणून करता नंतर सगळ्यांनी तपश्चर्या केली. ब्रह्माजींनी तपश्चर्या केलेली, भगवान विष्णूंनी तपश्चर्या केलेली, देवीने सुद्धा तपश्चर्या केली. सगळ्यांनी तपश्चर्या करून आपलं ज्ञान वाढवलेलं. सहजासहजी कुठले ज्ञान कोणाला मिळालेलं नाही. आणि मग ज्यांना जे काम नेमून दिलं ते काम ते करू लागले. ब्रह्मदेवांना जे काम दिलं ते करू लागले, विष्णू भगवंतांना जे काम दिलं ते त्यांचं काम करू लागले, रुद्र त्यांचं काम ते करू लागले. ह्या पद्धतीनं सृष्टीची रचना चालत राहिली. आणि मग ब्रह्मा विष्णू यांचा जन्म झाल्यानंतर, त्यांना ते ज्ञान सगळं झाल्यानंतर, सगळ्या गोष्टीची जाणीव झाल्यानंतर तप साधना ते करू लागले. आणि तपश्चर्या केल्यानंतर ज्यावेळी भगवान शंकराने, भगवान शिवाने त्यांना दर्शन दिलं, दर्शनाचा लाभ झाल्यानंतर त्यावेळी जे ज्ञान ते दिलं की म्हणजे तुम्ही पुढच्या काळामध्ये सगळं तुम्हाला हे करायचं आहे, पण त्यांना अनुग्रह देणं गरजेचं होतं. आणि म्हणून डोक्याला स्पर्श केल्यानंतर त्यांनी अनुग्रह दिला, वरदहस्त ठेवला दोघांच्या डोक्यावरती आणि जागृती निर्माण केली. गुरुनी शिष्यांच्या डोक्यावरती वरदहस्त का ठेवायचा असतो? पहिलं सगळं अज्ञान निघून जावं आणि पुन्हा त्यात ज्ञान भरावं, त्याच्यासाठी तो वरदहस्त असतो. आणि दोघांनाही ते दिव्य ज्ञान त्यांनी दिलं, अनुग्रह दिला. अनुग्रह तुम्हीच घेता असं नाही, तर त्यांना सुद्धा भगवंताने अनुग्रह दिला, ज्ञान दिलं, सगळ्या गोष्टी मार्गदर्शन केलं, काय करायचं काय नाही सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि मग भगवंताची त्यांनी षडोपचारी पूजा केली. दोघांनी, ब्रह्माने आणि विष्णूने षडोपचारी पूजा केली. तो जो दिवस होता
तो दिवस शिवरात्रीचा होता आणि म्हणून शिवरात्रीच्या दिवसाला अत्यंतिक महत्व प्राप्त झालं आणि तो चतुर्दशीचा दिवस होता. तो दिवस कोणता होता? चतुर्दशीचा दिवस होता. आणि म्हणून भगवान शंकरांनी सांगितलं, तुम्ही दोघांनी माझी पूजा केलेला हा दिवस आहे, हा श्रेष्ठ दिवस असेल. म्हणून तो शिवरात्रीच्या ह्या परमपावन पर्वाला, ह्या दिवसाला जे माझे भजन पूजन होईल त्याचा निश्चितपणानं मोठा लाभ सगळ्यांना मिळेल असा आशीर्वाद त्या दिवसाला दिला. आणि त्या दिवसाचं महत्व तिथून पुढे अखंडपणे आज तागायत चालत आलं. आणि मग भगवान शंकराची दोन स्वरूपामध्ये पूजा होते. एक लिंग पूजा आहे आणि दुसरी मूर्ती पूजा पण आहे. मूर्तीची पूजा आहे आणि लिंग पूजनी आहे. आता बाकीच्या देवांची अशी दोन स्वरूपात पूजा नाही, मूर्तीचीच पूजा आहे. आपली जी इतर देव देवता आहेत त्यांची काही दोन स्वरूपात पूजा नाही, एकच स्वरूपात मंदिर असते, मूर्ती असते, त्या स्वरूपात पूजा राहते. पण फक्त भगवान शिवांची पूजन या दोन्ही स्वरूपात आहे. लिंग पूजनीय आहे आणि मूर्ती पूजन पण आहे. हे दोन का पूजन? बाकीच्यांचे एका स्वरूपात, दोन स्वरूपात पूजन का? तर त्याचे महत्व सांगितलेलं आहे की भगवान शिव हे निर्गुण स्वरूपात आहे. त्यांचं पूजन असं सहजासहजी आपल्याला करता येत नाही. म्हणून मूर्तीचे पूजन सुद्धा करायला त्यांनी परवानगी दिली. ते सगुण स्वरूप, भक्तीचं कुठलं स्वरूप झालं? सगुण स्वरूपाचं दर्शन होण्यासाठी मूर्ती पूजा. आणि त्यांचं जे निर्गुण स्वरूप आहे त्या निर्गुण स्वरूपाची तुम्हाला पूजा करता येत नाही म्हणून लिंग पूजा. लिंग पूजन कशासाठी? निर्गुण स्वरूपाची पूजा करता येत नाही म्हणून लिंग आहे. पिंडी ते ब्रह्मांड मुख्यतः पूजन लिंगाच केलं जाते. ते निर्गुण स्वरूपासाठी. ते कशासाठी? निर्गुण स्वरूपाचं पूजन व्हावं. आणि इथं मूर्तीचं सगुण स्वरूपात, म्हणजे सगुण आणि निर्गुण दोन्ही स्वरूपाचं पूजन भगवान शिवशंकराचं होतं. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझी एक गोविंद रे. सगुण मनोकी निर्गुण रे, तुझा सगुण मनोकी पूजन दोन प्रकारांनी केलं जातं. सगुण स्वरूपाचे पूजन आहे आणि निर्गुण स्वरूपाचे पूजन आहे. आता आपण सुद्धा कसं पूजन करतोय? मूर्ती पूजनी आहे आणि निर्गुण स्वरूपाचं पूजन ते आत्मस्वरूपाचं पूजन आहे. आत्मस्वरूपाचं
म्हणजे जे नामस्मरण तुम्ही करताय ते नामस्मरण हे निर्गुण स्वरूपाचं नामस्मरण आहे. पूजा जशी मूर्तीची केली जाते, मूर्तीचे पूजन होत आहे, तसं तुमच्या आत्म्याचं सुद्धा पूजन होत आहे. आत्मा तुमची देव, देव तुमची आत्मा. त्या स्वरूपाची तुम्ही पूजा करत नाही, तुम्ही फक्त मूर्तीची पूजा करताय. आत्मस्वरूपाची पूजा करत नाही. आत्मनिवेदन भक्ती आहे. आत्मनिवेदन भक्ती 9 विधा भक्तीच्या पायऱ्या सांगितल्या. त्यातली आत्मनिवेदन भक्ती आहे ते आत्मपूजनाची, निर्गुण पूजनाची जागे आहे. या सगुण मंदिरात जाण्यासाठी 9 पायऱ्या ओलांडून आत जावं लागतं. पायऱ्या ओलांडूनच आत जावं लागते मंदिराच्या गाभाऱ्यात, आणि मग दर्शन होतंय. मग इथं 5 असतील, 10 असतील पायऱ्या, काय किती असतील. ही सगुणातल्या मंदिराच्या सुद्धा पायऱ्या ओलांडून गाभाऱ्यात जावं लागते आणि मग मूर्तीचं दर्शन होते. तसं तुमच्या शरीररूपी मंदिरामध्ये जो भगवान बसलेला आहे, परमात्मा परमेश्वर बसलेला आहे, शिवशंभू जो तुमच्या अंतःकरणात बसलेला आहे आत्म्याच्या रूपानं शरीर रूपी मंदिरामध्ये, त्या मंदिरात जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे त्या निर्गुण स्वरूपाचं. त्याच्यासाठी नामस्मरण असतं, त्याच्यासाठी नाम जप असतो. आणि तिथल्या दर्शनाला जाण्यासाठी 9 विधा भक्तीच्या पायऱ्या ओलांडत ओलांडत तिथपर्यंत पोहोचायचं. 9 विधा भक्तीच्या पायऱ्या पूर्ण कराव्या लागतील आणि मग तिथं आत गाभाऱ्यात जाता येते. तो दिवस कसा असतो? धन्य असतो. धन्य आजी दिन झाले संताची बस. तो धन्यता मिळवणारा दिवस असतो की भगवंताचं दर्शन होणार आहे. आता देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. जेथे तेथे देव ठसावला हे तर सांगितलेलंच आहे. पण प्रत्येक ठिकाणी देव आहे ना. आता बघा, चराचरामध्ये कुठं जीव, कुठं आत्मा नाही असं ठिकाण नाही. तिथं भगवंताचं अस्तित्व नाही, अस्तित्व नाही असा विषयच नाही. असं आहे का कुठल्या ठिकाणी अस्तित्व नाही भगवंताचं? असं कुठलंच ठिकाण नाही ना. खाली पाहे अथवा वरी, जिकडे पाहे तिकडे हरी. आणि मग हिरण्यकश्यपाच्या वेळी प्रल्हादाला भरपूर शिक्षा केली, काय केले तो सोडायला हात तयार नाही. नारायण नारायण म्हणू नको म्हणले तर किंवा सोडायला तयार नाही. शेवटी त्याने विचारलंय, तू एवढं तुला हे करून तू ऐकत नाही, तुझा नारायण कुठं आहे? खांब जवळ होता, या खांबात आहे का तुझा नारायण? हाय. नाही अशी काय गोष्ट आहे? म्हणजे खांबाला लात मारली, त्यातून भगवंत प्रगट झाला. भगवंत नाही अशी जागाच नाही ना. भगवंत नाही अशी जागा नाही. तुम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही भगवंतापर्यंत. आता उलट झाले बघा, भगवंत तुमच्यापासून पोहोचलाय, तुम्ही अजून भगवंतापर्यंत पोहोचलेला नाही. आता किती विशेष गोष्ट आहे. भगवंत तुमच्यापर्यंत पोहोचलाय, तुमच्या जवळ आल्यामुळे तुमच्या शरीरात येऊन बसलाय. त्याच्या एवढं जवळ कोण आहे का भगवंता? एवढं नाही. पण तुम्ही दूर आहे भगवंतापासून. तुम्ही दूर आहात. का दूर आहात? षड विकारामुळे तुम्ही दूर आहात. षड विकारने ग्रासलेला असतात म्हणून दूर आहात. म्हणून देव आपल्या अंतरी भेटी नाही जन्मभरी. आयुष्यभर भेट होते का? मग बुवा लोकांनी एकादशी केल्या नाही त्या का? बुवा लोकांशी वाऱ्या केल्या नाही त्या का? गंध टिळे लावले नाहीत का? पूजन केलं नाही का?
काय केलं नाही मग दूर कशी ऊस डोंगरा परी त्याच्यामुळे नाही म्हणतो दुसरं कशामुळे नाही आता एकूण तुम्हाला सगळं भगवंताचं स्वरूप सांगितलं सगळ्या गोष्टी कथन केल्या आता हे सगळं पूर्व पुण्यावरती जागृती अवलंबून आहे जागृती किती व्हायची कशी व्हायची हे पूर्व पुण्यावरती जागृतीचं अवलंबून आहे काही जणांना लवकर जागृती होती काही जणांना उशिरा जागृती होती आता आपण एका कथेकडे वळूया आता हे भगवंताचं स्वरूप झालेलं आहे ते काय वेदांनाही त्याचं वर्णन करता येत नाही आपण किती वर्णन करणार आहे शेवटी वेद सुद्धा शिंदलेले आहेत आणि नेते म्हणून तिने हात जोडलेले तर आपण किती वर्णन करणार आहे भगवंताच्या स्वरूपाचं ते अवर्णनीय आहे त्याचा अंत नाही पार नाही म्हणून त्याला अनंत असं म्हटलं जातं अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण ते अनंत स्वरूप आहे सगळं अनंत रूप आहे अनंत सगळं गोष्टी आहेत त्यांचे म्हणून आज अत्यंत महत्वाची अशी परम पावन कथा आता आपण पाहणार आहोत कांपिल्य नगरीमध्ये यज्ञदत्त दीक्षित नावाचा एक ब्राह्मण राहत होता आणि तो राजाचा पुरोहित होता म्हणजे राजाच्या राजवाड्यामध्ये जे काही भक्ती मार्गाचं ज्ञानदानाचं किंवा जे पूजाविधीचं कार्य आहे ते कार्य तो करत असेल त्याच्याबद्दल त्याला मानधन पगार हे सगळं ठरलेल्या गोष्टी होत्या त्याच्यावर त्याचा प्रपंच चालत होता तो नोकरीलाच असल्यासारखं म्हणा राजाच्या ठिकाणी आणि हा यज्ञदत्त दीक्षित अत्यंत ज्ञानी होता सदाचारी होता
वेद संपन्न होता, सगळ्या वेदांचा अभ्यास केलेला, अत्यंत मनोभावी सेवा करणारा, सुस्वभावाचा, खूप चांगला असा कार्य करणारा हा ब्राह्मण होता, सदाचारी होता. आणि मग याला एक मुलगा होता, गुणनिधी नावाचा मुलगा. त्याचं नाव गुणनिधी. आता नाव चांगलं आहे गुणनिधी, पण त्याचं गुण काय बरोबर नव्हतं. असं नावाला विद्रूप वर्तन करणारे बरीच असतात. म्हणून त्या नाव सोनूबाई हाती कटला जावा. सोनूबाई नाव असून काय करायचं, सोनं अंगावर नाहीच काय, नुसतं सोनूबाई नाव रामाचं आणि वागणूक रावणाची. मग ते रामाच्या नावाला काय उपयोग आहे. नाव पांडुरंग ठेवायचं, त्याला सस धरायला जायचं. पांडुरंग कुठे गेलाय, तसं कोणाला जीव घालणार आहे. त्याचं सौकडे ज्ञानपा तुकाराम माहिती ती वाटून बघत असली ती कवा येते काय त्या नावाचा, कशाला ठेवायचं नाव, काय करायचं, काय तर त्याला इतर नाव ठेवा काय असते ती. पण ह्या देवादिकांच्या नावाला काय उपयोग आहे. आणि म्हणून इथं गुणनिधी, गुण काय बरोबर नाही असा हा गुणनिधी. वडील चांगल्या स्वभावाचा आहे, अत्यंत सेवा करणार आहे, भक्ती करणार आहे, ज्ञानी आहे. हे मुलगा असा त्यांच्या पोटी आला. लवकर त्याची मुंज केली. 6व्या वर्षी त्याची मुंज केली. लवकर मुंज करतात. 6व्या वर्षी आपल्या मुलाची त्यांनी मुंज वगैरे केली. सगळं संपन्न झालं ते कार्य. आणि त्याला लहानपणीच गुरूंच्या आश्रमात घेऊन सोडला विद्याभ्यास करण्यासाठी. आता सुद्धा कित्येक लहान मुलांना वारकरी संप्रदायाच्या ह्याच्यात शिक्षणासाठी पाठवलं जातं की त्यांना काहीतरी चांगलं शिक्षण मिळावं, ते पुढे बुवा होऊन कीर्तन सांगावे, सगळं ज्ञान संपन्न व्हावं, याच्यासाठी ते सगळं त्यांच्या आश्रमात सोडलेलं असतं. तसं ह्याने गुरूंच्या आश्रमात सोडलं विद्याभ्यास करण्यासाठी, शिकण्यासाठी. कारण ते विधी वगैरे मंत्र वगैरे पाठ केले पाहिजे, पुढे नंतर तो व्यवसाय कसा चालणार. म्हणून ते शिक्षणासाठी त्याला गुरूंच्या आश्रमातच ठेवला. अनेक मुलं त्या ठिकाणी असतात, आपापला अभ्यास करतात, गुरुंनी सांगितलेलं ऐकतात. पण ह्याचं काय लक्ष मात्र त्या अभ्यासाकडं, त्या गुरुकडं काय नव्हतं. बाकीचे सगळे स्नान संध्या वगैरे व्यवस्थित करायचे, हा स्नान संध्या करायचा नाही, कुठलं लक्ष नाही त्या अभ्यासाकडं. पठण करण्यासाठी त्याला वेळ नाही किंवा तो दुर्लक्ष त्याच्याकडे सुद्धा. असं सगळं त्याचं विचित्र गोष्टी होत्या. आणि मग ते कसा तर तो शिक्षण संपवून आला, त्याचं काही लक्ष तिथं लागलं नाही. मग आता काय माणसं कशी सरळ मार्गी असतात. आता हा यज्ञ दत्त अगदी सरळ मार्गी होता. मग तो विद्याभ्यास संपल्यानंतर घरी आल्यानंतर मग दररोज हा आपल्या पत्नीला विचारायचा. पत्नी पण अतिशय त्याची सुस्वभावी होती. मग पत्नीला विचारायचे, एकुलता एक मुलगा हा, म्हणजे गुणनिधी कुठं आहे. बाहेर मित्रांसोबत बोलत आहे. गुणनिधी कुठं आहे, पूजा करतोय. गुणनिधी कुठं आहे, अभ्यास करत असणार. काहीतरी उत्तर सांगून आपलं ते सोडून द्यायचे. प्रत्यक्षात तसं नसायचं. ही कुठेतरी टवाळखोर पोरांच्या नादाला लागून कुठं गप्पा मारत बसलेला असायचं, कुठेतरी वाईट संगतीच्या मुलामध्ये जाऊन बसलेला असायचं. आणि मग वाईट संगतीच्या मुलामध्ये बसल्यानंतर तिथं देवादिकांची निंदा केली जाते, साधू संतांची निंदा केली जाते. तसं हे पण निंदा करायला लागले बोल ना. इंद्रिय असं कळ, द्राक्षाचा वेलू लिंबावरी गेला, गुण नाही पण वाण नाही पण गुण आला. असं कळत किती वेळ ना पेणार असला
आणि वर्ष 6 महिने जर पेनारा सगळं फिरला तर त्याला ना पेता बेशुद्ध झाला पाहिजे नुसत्या वासाला. आणि पुढचं काम काय ते मला नसतं होते. अशा गोष्टी संगतीचा परिणाम आहे हा वाईट संगतीत लागला. नाव ठेवायला लागलं, देवादेवांना नाव ठेवायला लागलं, वेदांना नाव ठेवायला लागलं, सगळ्या गोष्टी सगळ्या चाकोरीच्या बाहेर सगळ्या. वडिलांना भरपूर काम होतं राजवाड्यामध्ये. म्हणजे अजून मधून सारखे विचारायचे काय करतोय गुरुनिधी. अहो आहे तो अभ्यास करतोय काय थापान ते कसे तर मार्गी लावायची. हे असं ती का करत होती, काय करत होती असं. तर आपला मुलगा एकुलता एक आहे आणि एकट्या पोराचं दुखणं लय मोठं असतं बाबा. मग ते लय मोठं दुःख असतं. 10 पोरं परवडली पण या पोरग पुढे तर कधी असं प्रसंग येऊन येत असं वाटतं. एकट्या पोराचं काय नसतं. 4 असले तर त्यातील 5 काय भाकरी मागून खायला काय ना त्याचे त्याला कष्ट करून हात पाय दिलेले असते ते करून खाते असते. पण एकट्या पोराची काय गोष्ट खरी नाही. एकुलता एक असल्यामुळे हे आईला वाटायचं आपण आता हे काय तर खरं सांगायला जावं तर बाप रागीत आहे. त्याला काय तर खवळायला लागलं गेलं पोरगवून मी जाऊन पाण्यात उडी मारून मोठं काढणार आणि मी विष पितो म्हणजे काढणार. भीती ती कशाला पोरग मरेल ह्याला नाही भीती. पण पोरग मरेल ह्या भीतीने ही भीती ती आणि ही भेट भेट आय बाज मरत. पोरग नाही मरत नाही. बाळाच्या दगडाला काय फरक पडत नसतो. ती पाऊस पडू दे ऊन येऊ दे वारं काय बी होती त्याला फरक पडत नाही. तसे ह्या पोरांवरती काही फरक पडलेला असते. ते ओबड धोबड असते सगळं. रप माल सांगा सॉफ्ट नाही रप आहे. आणि मग असं पांघरून घालायचं काम चालतं त्याच्या चुकावर. पुढं पुढं हा मोठा झाला. मोठा झाल्यावर जास्त मोठ्या पोरांमध्ये बसायला लागला. पुन्हा मोठ्या पोरांची संगत जडत जडत तो जुगार खेळायला लागला. मोठा जुगार खेळायला लागला. बारका नाही. बारक्याचं पुन्हा मोठं स्वरूप झालं आणि एक मोठा जुगारी झाला. आता जुगारी माणसाचं एक वैशिष्ट्य आहे. जुगारावर जर बसली जुगार खेळायला अट्टल जुगारी असलं पण अट्टल बारकायचं खाली कुठं तर 10,000 जर लावून पडते बिस्किट बाकीला नादा लावून त्याचं नाही. अट्टल जुगारी पाहिजे अट्टल. तर तो सहजासहजी माघारी हटत नाही. हरला विटावर चला दुसरा डाव. पैसे सगळं संपलं आता काय करायचं. त्याच्याजवळ जी काय असेल ती डावावर लावतो जुगारावर. सोनं असलं सोनं लावतो. सगळं संपलं तुला चेक लिहून देतो मी. तयारच असते चेक सुद्धा. पूर्वीकडे नव्हती. वस्तू ठेवायची. आपण बघितलं नाही का कौरव पांडवांच्या ह्याच्यात जुगारात किती मोठं शेवटी द्रौपदीला त्या जुगारावरती मांडायची पाळायची. किती वाईट प्रसंग आला. तसं हे ना ते जुगार खेळत खेळत पैसे तर घालून पण पुन्हा पैसे संपल्यावर एक 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 वस्तूच्या नादाला लागला. मग ह्या यज्ञ दत्तनं त्याच्या आईला एक हिरेची अंगठी दिलेली होती. हिरेची अंगठी हिरेची ते कपाटात ठेवलेली होती. आणि या जुगारेश्वरला माहित असते कुठल्या कपाटात काय ठेवून सगळं माहित असतं. कुठल्या कप्यात काय हे सुद्धा माहित असतं. त्यानं पैसे संकल्पना ती हिरेची अंगठी काढून नेली. दुसऱ्या दिवशी डावावर लावली लगेच जुगारावर. ती अंगठी बी गेली. आता काय करायचं. सोनं बी गेलं. सगळं संपलं. आता कशावर आता जुगार खेळायचा काय करायचं. त्याच्या आईला एक चांगली साडी पिवळी साडी अतिशय भरदारी वस्त्राची एक साडी दिलेली होती राजाने. आणि ती यज्ञ दत्तानं आपल्या पत्नीला आणून दिलेली होती. पिवळी साडी होती. आता बायकांचा लय जीव असतो त्या साडीवर. ही साडी सुद्धा त्यानं
जुगारावर म्हणून मांडली आणि ती साडी विकली. म्हणजे किती वस्तू जातील ह्याचं काय थांगपत्ता लागत नाही. अशा अनेक गोष्टी त्याने जुगारावरती वाया घालवल्या आणि त्या कमावल्या. ह्यातलं कुठलंच वडिलाला काय माहित नाही, काहीच माहित नाही. ते जुगार खेळतोय म्हणून मी माहित नाही, वाईट वागतोय म्हणून मी माहित नाही, आणि काय कार्य करतोय ही पण माहित नाही. मोठ्या लोकांची अशी मोठी दुकानं असतात, मग देव लोकांची असतात, महाराज लोकांची असतात, पुढारी मंडळींची असते. कुटुंबाकडे वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नसतो. त्याच्यामुळे कोण काय करतोय त्याचा थांब पत्ता लागत नाही. तुम्ही बाजारला गेल्यानंतर व्यापार कसे करते तुम्ही बघितलं असेल. बोली लावली जाते ती वेगळा व्यापार, भाजीपाल्याचे असेल कुठल्या धान्याचे ते बोली लावण्याचे ते वेगळे, ते वेगळा व्यापार. बोलून चालू 1 2 3 म्हणून ते वेगळं. जनावरांच्या बाजारात गेला ना ते काय काय व्यापारी असा आत हात घालून ती बाहेर काय दिसत आत हात घालून ती सांगते किती काय ते बोटावर नुसते त्याला समजायला एवढा आहे. तसं त्या वडिलांना यज्ञ दत्ताला आपल्या मुलांना काय थाट पत्ता लागला. आणि आई प्रत्येक वेळेला विचारणार आई काय म्हणणार, हाय तो अभ्यास करतोय, पूजा करतोय, तो झोपला असेल, जेवत असेल, तुम्ही त्याची काय काळजी करताय. कशासाठी म्हणायचं तापडपणात काहीतरी पोराला बोललं पोर मरेल. त्याच्यापेक्षा काय बोलायचं नाही, काय आपलं उत्तर सांगून आपलं पांघरून टाकून मोकळे. असे बरेच दिवस झाले घडत गेले. पण एक ना एक दिवशी गोष्ट बाहेर येते. ज्याच दिवसात राहत नसते काय दारू पिऊन दे बाहेर येते, जुगार खेळून दे बाहेर येते, काय वाईट गोष्ट असेल ती बाहेर लगी येते. हा एके दिवशी असा बाहेर फिरत असताना यज्ञ दत्त त्याला एका माणसाच्या हातात त्याची हिरेची अंगठी दिसली. हिरेची अंगठी आणि मग म्हणलं आपलीच अंगठी दिसली म्हणता हिरेची. त्याला विचारायला लागला, मग म्हणलं या अंगठी कुठून आणली तुम्ही. म्हणला काय म्हणला सगळी चौकशी करायला लागला आणि अंगठी ओळखली त्याला. म्हणलं एवढी का चौकशी करायला लागलाय. म्हणला नाही मला सांगा तरी का. म्हणला कुठनं आणली अंगठी, काय हिरेची अंगठी. म्हटला कुठनं आणली तुम्ही काय. म्हणलं माझ्याकडे कशाला चौकशी करताय. म्हटलं तुमच्या पोराकडे चौकशी करायची. म्हटलं मला कशाला विचारताय. मला एवढं नाही तुमच्या पोरानं जुगारावर ठेवलेली अंगठी म्हटलं आणि ती हरलाय म्हणला. आणि नुसत्या अंगठीच नाही म्हणला, आईची पिवळी साडी सुद्धा होती ती सुद्धा त्यानं जुगारावर लावली होती म्हणला. हा आणि किती गोष्टी लावली तर तुम्हाला एक गोष्ट का सांगायला म्हणला. हा आणि तुम्ही एवढा मोठा विद्वान आहे म्हणला आणि राजाला सगळं ज्ञान सांगताय आणि राजाचे सगळं पूजाविधी तुम्ही करताय, एवढं मोठं ज्ञान तुम्हाला आहे. महाराज तुम्हाला कसं कळत. दारुडी गजडी असल्या बाबतीत ते हुशार असतील बरं, अडवं लावायला. आणि चांगल्या माणसाला तर लय अडवलं होतं. इतका मोठा विद्वान आहे पण तुला पोराचं लक्ष तसं कळलं नाही, ते काय करतो काय नाही. ते प्रत्येक म्हणत असत त्यालाच म्हणते अशी काय गोष्ट आहे का. महाराजाला म्हणणार नाही तुम्हाला माहित नाही का तुमच्या पत्नीचा कसा स्वभाव आहे, आम्हाला कशाला विचारत म्हणणार नाहीत काय. करू शकते त्याला काय. आणि मग ते सगळं ऐकल्यानंतर त्याला दुःख वाटलं आणि घरी आला. घरी आल्यानंतर तर बाहेर येतावरच विचारायला चालू केलं पत्नीला की म्हणा तू काय करते इकडे. म्हणला ती माझी हिरेची अंगठी कुठं आहे घेऊन ये. आता अंगठी कुठली द्यायची. आता नेहमीप्रमाणे ती उत्तर सांगायला लागली. दुपारची वेळ झाली होती 12 वाजताची. मध्यान्ह स्नानाची वेळ होती.
आपण एका टायमाला आंघोळ करत नाही, आपल्याला ते कशाला मध्यान्ह स्नान, प्रातः स्नान काय, मध्यान्ह स्नान काय, संध्या स्नान काय, काय नाही. 3 वेळचे स्नान असतात. प्रातः स्नान पहाटेच्या वेळेचं, मध्यान्ह स्नान दुपारी 12च्या वेळेचं, आणि संध्या स्नान सूर्यास्ताच्या वेळेचं. 3 स्नान असतात. हे 3ही स्नान आम्ही तपश्चर्येच्या काळात करतो. 3ही स्नान प्रातस्नानही करतो, मध्यान्ह स्नानही करतो आणि संध्या स्नानही करतो. मौन असते, सर्व विधी त्यावेळेला असतात. तेवढ्याच पिरियडमध्ये 3 स्नान होतात, त्रिकाळ 3 स्नान होतात. इतर काय महत्वाच्या दिवशी आमचे 2 वेळा स्नान असतं. काय वेळा प्रातस्नान, मध्यान्ह स्नान, त्यावेळेला प्रातस्नान आणि संध्या स्नान. आता 2 वेळचं स्नान आहे, प्रातस्नान आहे आणि संध्या स्नान आहे. पौर्णिमेला मध्यान्ह स्नान आणि प्रातस्नान. आणि मग ते ब्राह्मणाची पत्नी असल्या कारणाने मध्यान्ह स्नान करत होते. म्हणजे माझी मध्यान्ह स्नानाची वेळ झालेली आहे आणि मग माझी पूजन करण्याची वेळ झालेली आहे. आता मला तुम्ही काही विचारू नका. आणि ती अंगठी कुठं ठेवली मला बी आता काय आठवत नाही, बघून सांगते तुम्हाला मी काय. पण आता तुम्हाला लगेच त्या अंगठीने काय घातले नाही, लगेच कशाला लागायचे, हे सगळं विचारलं, सांगितलं त्यानं. कोणा म्हणले गुणनिधी कुठं आहे, असेल म्हणले अभ्यास करत असेल किंवा मित्रासोबत गेला असेल. काय तर सांगू नको म्हणला. तो आतापर्यंत ह्या गोष्टी पांघरून टाकत आले, म्हणजे सगळं खोटं बोलत आली आणि माझा विश्वासघात केला. तुझ्यावर मी विश्वास ठेवला, तू खोटं बोलत आलीस आणि त्याच्या चुकावर पांघरून टाकत आलीस आणि हे तो योग्य केलेलं नाही. तू अंगठी कुठनं देणार म्हणला, मला माहित आहे ती अंगठी जुगारामध्ये तो हारलेला आहे. आणि नुसती अंगठीच काय, तुझी पिवळी साडी सुद्धा नाही, अनेक वस्तू घरातल्या त्यानं जुगारावरती संपवलेले आहेत. आणि तू कुठली आनंद देणार, तू देऊ शकत नाही, मला माहित आहे म्हणला. तू खोटं बोलून काय करतेस म्हणला. अशी जी सत्यवादी माणसं असतात, सत्यवादी, त्यांना असे काय प्रसंग झाल्यानंतर मनाला खूप मोठ्या वेदना होतात. 2 टोकं झाली ना, 36, 3चं तोंड तिकडं, 6चं तोंड तिकडं, टोक झाले, दोन्ही टोकाला गेल्या गोष्टी. ज्या चांगल्या अपेक्षा केलेल्या असते मुलाबाळांसाठी, त्याच्या एकदम विपरीत अवस्था जर निर्माण झाली तर त्याच्यासारखं दुःख म्हणजे मरण यातनेच्या पुढचं दुःख असतं. त्याच्यापेक्षा वांझोटा राहिलेला चांगला, नसलेली बरी ती मुलं बाळा बाबा. कारण एकटा आलाय जन्माला, एकटा जाणार, काय बिघडायची गोष्ट नसतं, कोण येत नसतंय. पण ही नको ते उद्योग जास्त होतात आणि खूप दुःख वाटलं. हा सत्यवादी आहे, वेद संपन्न आहे, ज्ञानी आहे, सदाचारी आहे, सेवाभक्ती करणार आहे, सगळ्यांना प्रिय आहे, राजाचा विश्वासू आहे. राजाचा विश्वास असणं साधी गोष्ट नाही. तरी पण तिथे ही अशी परिस्थिती बघितलं, त्याला दुःख वाटलं. आणि अशी माणसं कठोर निर्णयाकडे जातात. त्यांच्याकडे बारकचिरक निर्णय नसते, मोठ्या निर्णयाकडे जातात. आणि मग त्याने सगळं सांगितलं, तू सगळ्या चुकावर पांघरून टाकलंस आणि सगळं वाया गेलं म्हणला. आता इथं थांबण्यात काय अर्थ नाही. मग मी तुमच्या दोघांचाही अंत जेवलेला नव्हता. बघा, जेवायच होता तवरची ही कथा ना, काय जेवणच केलेली होती त्याने यज्ञदत्ताने. आणि त्याने सांगितलं, मी अजून जेवण केलेलं नाही, हे सगळं मला आता कथानं कळलंय. तो चुकावर पांघरून टाकले, ते असं त्याने हे कृत्य केलंय, मी अजून जेवलेलो नाही. पण एक सांगून जातो म्हणला, दुसरं लगीन करूनच मी जेवण करणार. दुसरं लग्न करूनच भोजन करणार, तवर भोजन करणार नाही. आता कुठं वया जाण्याचा कुठं काय थालपात आहे. तो मुलगा मोठा झालेला होता, त्याचं लग्न झालेलं होतं.
नंतर 19 वर्षात झाल्यावर त्याचं लग्न झालेलं होतं, त्याला पत्नी होती, सगळं होतं मोठा झाल्यानंतर. पण तो कोणाचीच पर्वा करत नव्हता ना. आईची पर्वा करत नव्हता, पत्नीची पर्वा करत नव्हता, वडिलांची पर्वा करत नव्हता. आई समजावून सांगायची त्याला एकांतात बसून. काय समजावून सांगायची? बाळा तू असं करू नकोस, वडील लय रागीट आहे. जर त्यांना कळलं तर ते तुला मला सोपं नाही, म्हणजे आपली धडगत नाही, तर तू यातनं सुटका करून घे, तू चांगल्या मार्गाला लाग. अरे बाकीची आपल्या घरातली घराण्यातली बाकीची पोरं किती चांगलं वागते, ती कशी सेवा भक्ती करते, ती तुला कळत नाही का? तू बघत नाही का बाकीच्या पोरांकडं? आपली ब्राह्मण कुळातली मुलं किती चांगलं वागते ती. आणि जी तिने सुनबाई केलेली होती त्यांचं सुद्धा घराणं शुद्ध होतं, चांगलं होतं. आणि म्हणजे दोन्हीकडची मंडळी आपली शुद्ध आहेत. म्हणजे तिकडची पाहुणेरावळी सगळी चांगली आहेत, सेवा करणारे. आपले घर सगळं चांगलं आहे. सगळं चांगलं असताना तू असा करतोस म्हणजे एखाद्यात समजावून सांगायचं, तू यातनं बाहेर पड बाबा म्हणायचं. अजून त्याला कळलं नाही तर त्यातनं बाहेर पड म्हणायचं. पण निशा अशी असते की त्या निशे पुढं काही कळत नाही. आणि त्यामुळे त्याच्यावर काय परिणाम झाला, त्याने त्याची पर्वा केली नाही, तो वाद केला. आणि मग हा प्रसंग उडवला. आणि यज्ञदत्तानं शेवटचा निर्वाणीचं त्याला सांगितलं की मी आता दुसरं लग्न, तुमचा तर दोघांचा त्याग करणारच आहे, की घरदार सोडून मी चाललोय, की नगर सोडून चाललोय, आणि मी दुसरं लग्न करूनच घोषित करणार. आणि मग त्यानं जाऊन पुन्हा एका ब्राह्मण कन्येशी विवाह केला. त्याच्या पाहुण्यातच त्यानं पुन्हा दुसरा विवाह त्यानं केलेला आहे, दुसरा विवाह त्याचा झालेला आहे. हा प्रसंग घडलेला आहे. आणि प्रसंग हा घडल्यानंतर ही सगळा प्रकार पूर्णनिधीला कळलेला आहे की आपल्या या वाईट कृत्यामुळं आपले वडील आपला आणि आपल्या मातेचा त्याग करून, घरदार सोडून, नगराचा त्याग करून निघून गेलेले आहेत. आणि त्यांनी दुसरा विवाह केलेला आहे. हे सगळं त्याला कळलं. आणि कळल्यानंतर कसला बी दगडासारखा माणूस असू दे, त्याला पाजर फुटल्याशिवाय राहत नाही. ही मायावी तितकी वाईट आहे की ती शेवटच्या टायमाला कळ आणून देते. कळ, ती कळ काय असते ना, ती अंतिम प्रसंगात कळते, मध्ये आधी कळत नाही. आता ह्याला कळ लागली अंतःकरणाला, त्यावेळी काय लय वाईट घडलं, एवढं असं घडेल मला वाटलं सुद्धा नाही. आणि त्याला दुःख झालं. वडील आपला आणि आपल्या मातेचा त्याग करून गेलेला आहे. आता आपण काय म्हणून तोंड करून घरला जायचं, आपलं तोंड दाखवायचं. कोणामुळे घडलं हे सगळं? माझ्यामुळे घडलं. आणि मी आता काय म्हणून तोंड दाखवू? आणि बाकी काय म्हणतील का, कशाला आला तोंड घेऊन इकडं, तकडच काळ करायचं नव्हतं का? सोन्यासारखा बाप, पुण्यवान बाप गेला वैतागून, तो काय चांगलं केलं? अनेक गोष्टीचं दूषण काय मिळेल. आणि तोंड दाखवायला जागा आपल्याला उरलेली नाही. म्हणून त्यानंही असा निर्णय केला, आपण सुद्धा आता घरला जाण्याचं नाही. तो सुद्धा ते सगळं नगर सोडून, तो सगळा परिसर सोडून, तो सुद्धा सगळ्याला सोडून त्या ठिकाणी गेला, निघून गेला. घरदार सोडलेला आहे. जेवण नाही, खाणं नाही, असं वाट चालत 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 गेलेलं आहे. खूप अंतर चालून गेल्यानंतर, बराच वेळ झाल्यानंतर एक शिव मंदिराचं ठिकाण त्याला दिसलं. त्याच्या बाहेर झाड होतं. असा उन्हात आला तो कंठाळून आलेला होता, थकलेला होता चालून चालून. पोटात अन्न नाही, पाणी नाही. आणि त्या झाडाच्या सावलीला थोडा वेळ बसूया म्हटला. सावलीला झाडाच्या बसलेला आहे आणि मनन चिंतन करायला लागलेलं आहे, विचार करायला लागलेला आहे. आता काय विचार करायला लागलेला आहे? सगळं कॅशिंग त्याला आठवायला लागलेलं आहे.
आईनं आपल्याला एकांतात सांगितलं, समजावून सांगितलं, आपण तिचं ऐकलं नाही. सोन्यासारखा बाप होता, पुण्यवान बाप होता, त्याला सुद्धा आपण मुकलो. त्याच्यामुळे घरदार सगळं सुखी होतं, आनंद येत होता सगळं. राजाच्या पगारावरती सगळं आपलं चाललेलं होतं, सगळं बुडलं, सगळं आठवायला लागलं. आता पुन्हा गैवर मांडून काय करायचं? गैवर गाव म्हणते निघून गेले होते, तवर नाही ते गैवर म्हणते. सगळं आठवायला लागला आणि मी असं करायला नको होतं. त्याला पश्चाताप करायला लागला. अनेकांना पश्चाताप होतो. एका मुलाला असंच दारूचं व्यसन करणारा मुलगा होता, खूप श्रीमंत घरातला मुलगा होता, श्रीमंत घरातला, अगदी भरपूर संपत्ती असलेला. बाप वैतागून गेला, पोरानं काय ऐकलं नाही. शेवट बापाला बीपी वाढला, अनेक आजार वाढले आणि त्यातच त्याचा अंत झाला. पोराच्या काळजीनं बापाचा मृत्यू झाला. पण पोरानं काय दारू सोडली नाही. बाप मेल्यावर मात्र पोराला दुःख वाटलं की आपल्या दारू पिण्यानं बाप आपला मेला, त्या दारूला घेऊन काय करायचं, कोणाचे दारू सोडू. म्हणजे काय हे प्रकार? काय पश्चाताप अगोदर करतो का नंतर बाप गेले होते? तसं आता हे ना, आता पश्चाताप करून काय करतो बाबा? आता हातात काय ओढलं? पण पश्चाताप केलेला चांगला नाही, हे गोष्ट नाही. पश्चाताप ही आत्मशुद्धीचं कारण आहे. आत्म्याची शुद्धी होते, मग पश्चाताप व्हायलाच पाहिजे. आणि तो पश्चाताप करत बसला तोवर दिवस मावळला. एक दिवसाचा वृत्तांत आहे, ते आठवायला किती दिवसाचं? काय काय झालेलं ते आठवायला थोडे दिवस आहेत काय? आणि दिवस मावळा. दिवस मावळाच्या टायमाला शिवमंदिरामध्ये एक शिवभक्त आपल्या घरातली माणसं घेऊन नैवेद्य घेऊन आलेला होता भगवान शिवांना दाखवण्यासाठी. नैवेद्य दाखवायसाठी तो घेऊन आलेला होता, असे हातात ताट वगैरे घेऊन. आणि त्या नैवेद्याचा सुगंध सुटलेला होता. आता ह्याला पोटात अन्न नाही, पाणी नाही, पण त्या नैवेद्याचा सुगंध सुटला. आयला बरं झालं म्हणला, कोणाही सगळी गेली खायचं म्हटला, काय तर म्हटला. असं मनात विचार करायला लागला. ते सगळे मंडळी आले, त्यांनी त्या ठिकाणी मनोभावे पूजन केलं भगवान शिवाची. त्या ठिकाणी पूजा आरती केली. ती सगळी पूजा आरती घेणं पाहिली. सगळा तो पूजाविधी पाहिला. नंतर नैवेद्य समर्पित केला आणि रात्र झालेली होती. आता घरी जाण्यापेक्षा हिथंच विश्रांती घेऊया, थोडं भजन पूजन हिथंच करूया, तास 2 तास भजन वगैरे म्हणून हिथंच विश्रांती घेऊया म्हणले. आणि तास 2 तासाचं भजन केलं. त्या ठिकाणी सगळी सेवा झाली आणि संध्याकाळी रात्री त्याच ठिकाणी त्या सगळ्यांनी विश्रांती घेतली. देवाच्या मंडपातच विश्रांती घेतली, बाहेर मंडपात विश्रांती घेतली. आता उशीर झालेले, रात्र झालेले, सगळी विश्रांती घेत आहेत. हिच्या पोटात अन्न पाणी नाही, ह्याला झोप कशी लागणार? आणि आज सुद्धा तुम्ही जागा आहे म्हणजे एकादशी मुळेच जागा आहात, नाहीतर एवढं जागा रोज कधी दिसला नाही. पण आजचा दिवस खूप चांगला आहे, जागृत आहेत, सगळे जागृत आहेत. आता गेल्यावर कोणा सगळी सोय करून ठेवलेली, तिची काही चिंता करायची गोष्ट नाही. असं सप्ताक्षरी सगळी सोयी. आणि मग सगळी सामसूम झाली आणि याने विचार केला, आता हळूच जोर पावलाने जायचं, आवाज न येता, आणि तेवढा निवड घेऊन खायचा. आणि मग तो हळूच त्या मंदिरामध्ये जोर पावलाने गेला. पण तिथं जे दिवा लावलेला होता, आता कसं असते, पुजाऱ्याचं ध्यान दिव्याकडे नसतं, सेवेकरी मंडळाचं ध्यान त्या दिव्याकडे नसतं.
ते मग आपण म्हणलं उशी डोंगापर्यंत बसलो ती वरले एखादी सगळी ही झालेली असते ती देवाला दिवा चालू आहे का बंद आहे का गणपती आहे का नाही याचा काय काय पत्ता नसतो कशाचा काय सांगा. आणि मग ती दिवा मंद झालेला होता, मंद ती वाट मंद होत चाललेली होती आणि देवच दिसत नव्हता ती मंद झाल्यामुळे वाट. त्यांना आत प्रवेश केला पण तिथं देव बी दिसेना आणि ती निवड बी दिसेना देवापासून गेला. आता काय करायचं. आणि ही भरलेला सगळा अनुभवला आधी घेतला व्याकुळ झालेला तहान भुकेनं आणि ती काय दिसेना त्याला. मग त्याने काय विचार केला, आपले कापड फाडलं शर्टाचं आणि त्या शर्टाचं कापड फाडून वात तयार केली आणि हळू चाचपडत जाऊन त्यात ती वात घातली आणि तेव्हा मोठा ती ज्योत प्रज्वलित केली. मी जरा दिसायला लागली, चांगली ज्योत त्या ठिकाणी निर्माण केली आणि उजळून निघाला. प्रकाश पडल्यावर देव दिसायला लागला, निवड ठेवलेला दिसायला लागला. आता बरं झालं म्हणला. हळूच तो नैवेद्य घेतलेला आहे आणि आता नैवेद्य घेऊन हळूच बाहेर जायचं आणि खायचं असा विचार केला. नैवेद्य घेऊच तर झोपलेली काय सगळी झोपलेली असते असे काय नाही. काय अर्धी निमी जागी असते ती, अर्धी निमी झोपलेली असते ती. आणि थोडासा आवाज आलेला कोणतं बघायला गेलं इकडे तिकडे कशाचा तर आवाज आला काय बघूया म्हणजे रात ही दिसला देवापुढचा निवड घेऊन चाललेला आहे. आता एखाद्या वेळेस देव घेऊन जावा म्हणतील पण देवापुढचा निवड मात्र कोणती येणार नाही. ती देव श्रेष्ठ आहे ना. पण काय काय भादराने देव सुद्धा निघून विकलं. देवे निघून विकली सोन्याच्या चांदीच्या मंदिरं फोडली आणि ते सोन्या चांदीच्या मूर्त्या घेऊन देव सुद्धा विकलं. पण हिथं ही सगळी जागी येते ना. देव देवापुढे म्हणजे कोण नैवेद्य करायला लागलाय, ओरडायला लागले. आरडा कोण आहे त्याला बघा. ती बाहेर आला तो बाहेर आला का गोंधळ 4 जण नैवेद्य घेऊन चाललाय, चोरून घेऊन चाललाय, हे चाललाय ते चाललंय. आणि मग रक्षक वॉचमेन त्या परिसरात ती सगळी जागी झाली. काय झाले गोंधळ, अहो देवापुढे नैवेद्य चोरून घ्यायला लागलेला आहे हा. आणि ही दिवा सुद्धा दिव्याचं निर्माल्य सुद्धा बाद झालं म्हणजे तिनं कापडाला आणि स्वतःच्या दिवा तिथे हे केले, वाद केलेले सगळं बिघडलं म्हणजे काय चांगलं केलं नाही. वॉचमॅनला काय काट्या घालतच गडी गेला बाहेर. वडला जरा 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 वडत बाहेर नेली. पोटात अन्न नाही, पाणी नाही, काय नाही. निवड खावा म्हणल्यावर हात सुद्धा लावून दिला की आता निवड डोळ्यापुढे बघून तर करायचं काय. आणि वरड काट्या बसायला लागल्या. नेला बाहेर बेदम मारला. इतका मारला की त्याला डोळ्याने दिसेनाच, काय दिसेना. आंधळा झाला, इतका मारला. आणि आंधळा होऊन आधीच पोटात अन्न नाही, पाणी नाही. आंधळा होऊन गतप्राण झाला. जीव सुद्धा त्याला तिथंच गेला. जीव गेल्यानंतर लगे यम लोकातले दूध सगळे तयार असतात. वाटच बघती गवा एकदा बुवा धरणीला पडतोय, वाटच बघती. आणि गवा जावा त्याला घेऊन या तयारी केली. ती गडी आडवा झाला की आली तुम्ही यमदूत लगे त्याने पाशाने बांधलेला आहे आणि यमाने आपल्या पाशात बांधून त्याला घेऊन चाललेले आहेत. सगळं घेऊन गेलेले आहेत आपल्या यमलोकामध्ये. एवढ्यात तिथं शिवगण त्या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि यमदूतांना खडसावायला लागलेले. तुम्ही काय करायला लागलेला आहात म्हणले. त्याला नेच नाही. अहो म्हणले लय वाईट माणूस आहे म्हणली. मी तुम्हाला कथा सांगितली तर लय मोठं ह्याची गोष्ट आहे म्हणली. काय चांगलं केलंय म्हणली. सोन्यासारख्या बापाचं ऐकलं नाही, आईनं समजावून सांगितलं ऐकलं नाही, बायकोची परवा केली नाही, जुगार केला, वाईट सगळ्या गोष्टी केल्यात म्हणली. सगळ्याला त्रास झाला ह्याच्यामुळं. आणि एवढं करून मी पुन्हा अजून भीती येऊन म्हणली ही पराक्रम केलाय. देवापुढचा निवड चोरून घ्यायला लागलाय. देवाच्या वातीला कापड घातले, लय गोष्टी झाली त्याच्या. अनेक पाप ह्याच्यातनं घडलीत म्हणली. तेवढं आम्ही ह्याला घेऊन जातो आणि शिक्षा देतो म्हणजे नरक वास भोगायला लावतो. त्याला मोठी शिक्षा देतो तिथे यम लोक नेऊन. शिवगणाने सांगितलं अजिबात नाही, त्याला सोडून द्या.
आम्ही देणार म्हणजे त्याला. त्यांनी ते पास सोडवलेलं आहे, आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. अहो आम्ही खरंच सांगतो म्हणजे लय वाईट माणूस आहे, असला वाईट माणूस नेऊन तुम्ही काय करता म्हणजे त्याला. लय वाईट माणूस आहे म्हणजे. कशाला असल्या घेऊन जात आहे म्हणजे. त्यानं खूप पाप केलेलं आहे, म्हणजे पाप केले झाले त्याच्या हातनं पाप. तुम्ही सांगता की गोष्ट चुकीची नाही, पण काही थोडं पुण्यकर्म मी घडलेलं आहे आणि ते चांगलं पुण्यकर्म घडलंय म्हणजे. पुण्यकर्म म्हणजे काय करायचं पुण्यकर्म की म्हणजे ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी दिवसभर त्याच्या पोटात अन्न पाणी नाही, म्हणजे उपवास घडलाय. कुठं देवाच्या दारात उपवास घडलाय, उपवास तर घडलेला आहे. उपवासामध्येच शिवपूजा त्यानं पाहिलेली आहे की लोक आले त्यांनी नैवेद्य वगैरे घेऊन ती देवांची पूजा वगैरे अभिषेक सगळं त्यांनी बघितले, डोळ्यानं बघितलेले, शिवपूजा देवांची बघितलेली आहे. आणखी काय तर म्हणजे देवांकडचा जो दीप आहे तो दीप मंद झालेला होता, देवा मंद झालेला होता आणि ती ज्योत मंद झालेली ज्योत होती. तिथं स्वतःच कापड फाडून तिथं ज्योत वात त्या ठिकाणी तयार केलेले आणि देवा प्रज्वलित केलेला आहे. देवावर सावली आलेली, अंधार आलेली हे दूर केलेलं आहे, उजेड निर्माण केलेला आहे. थोडीच पुण्यकर्म आहे, घटना थोड्याच आहेत म्हणले, पण अशा घटना आहेत की त्या देवांना प्रिय झालेले, आवडलेले. आपण सेवा करतो ते आपल्याला आवडून काय करायचं, देवाला आवडली पाहिजे. आणि देवाला आवडलेली ही सेवा त्याची तो प्रिय झालेला आहे आणि म्हणून करता ही सगळी देवाला सेवा मान्य झाल्यामुळं त्याला म्हणले की पाप सगळं संपलेलं आहे, म्हणून आम्ही ह्याला घेऊन चाललेलं आहे, तुम्ही काही घेऊन जाऊ नका. आणि त्यातून शिवगणाने विमानामध्ये त्याला घेऊन गेलेले, दिव्य देह त्याचा झालेला आहे, तेच म्हणजे अशा प्रकारचा देह त्याचा झालेला आहे. आणि कैलासामध्ये जाऊन भगवान शिवांच्या पुढे त्याला दर्शन झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. आणि मग त्याला आशीर्वाद मिळालेला आहे. आणि पुढील जन्माचं पण त्या शिवगणाने सांगितलेलं आहे. यमदूतानं त्यांनी सगळ्या गोष्टी सांगत असताना ते सांगितलं की ह्याला मोक्ष तर मिळणार आहेच, त्याचं पुण्यकर्म वाढल्यामुळे पाप संपणार आहेच, पण ह्याला खूप मोठा लाभ मिळणार आहे. हा पुढील जन्मी कलिंग देशाचा राजा होणार आहे. कलिंग देशाचा हा राजा होईल, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि मग त्याला विमानात घेऊन गेलेले आहे. पुढील जन्म त्याचा झालेला आहे त्या पुण्यकर्मामुळं. आणि कलिंग देशाचा जो राजा होता त्या राजाच्या पोटी हा जन्माला आलेला आहे. दम या नावानं हा जन्मास आलेला आहे राजाच्या पोटी. आणि मग पूर्वजन्मामध्ये ज्या गोष्टी केल्या ते त्याला आठवायला लागलेले, ते दिवा लावलेला, शिवपूजन केलेलं, सगळ्या गोष्टी आठवायला लागलेले. आणि त्याच पद्धतीचं तो सेवा त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर करायला लागलेला आहे. राजाचं निधन झालं आणि वडिलांच्या निधनानंतर, राजाच्या निधनानंतर त्याला गादीवर बसवलेला आहे, तो राजा झालेला आहे. आणि राजा झाल्यानंतर सगळ्या प्रजेला त्यानं आदेश दिला की सगळ्यांनी देवांच्या मंदिरामध्ये दिवे लावा, दीपोत्सव साजरे करा, भगवान शिवाची पूजा करा, असे मोठे सण समारंभ साजरे करा, सेवा चांगल्या पद्धतीने करा, असा प्रचार, शिवभक्तीचा प्रचार यावेळी तिने केलेला आहे. आणि ते करत असताना आता सेवा तर चालू झालेली आहे, पण सेवा करून इतकं पुण्यसंचय त्याचा झालेला आहे, खूप मोठं पुण्यसंचय झालेला आहे. आणि मग पुण्यसंचय झाल्यामुळं त्याला भगवंताची प्राप्ती होण्याची आता वेळ आलेली आहे. अपार पडल्या पुण्याच्या राशी, सगळी तीर्थी घडल्या, मागे करून काशी, खूप पुण्यसंचय झाला. अत्यंत पुण्य जमा झाल्यामुळं त्या ठिकाणी त्याचा आता पुढील जन्माचा सुद्धा उद्धार होण्याची
वेळ आलेली होती आणि एक चांगला लाभ घडण्याची ती वेळ आलेली होती. आणि मग इतकं पुण्यसंचय झाला. अनेक वर्षे त्यानं तपश्चर्या केली, 10,000 वर्षे खडतर तपश्चर्या केली, खूप खडतर तपश्चर्या केली. आणि मग खडतर तपश्चर्या केल्यानंतर शेवटी त्याला भगवंताचं दर्शन झालेलं आहे. आणि मग त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे की तू पुढे जाऊन अलकावतीचा राजा होशील. अशा पद्धतीचं त्याला पुढचा वर दिलेला आहे. पुन्हा तो अलकावतीच्या ठिकाणी जन्माला आलेला आहे, तो राज्यकारभार करू लागलेला आहे. तिथे तपश्चर्या, खूप चांगली तपश्चर्या त्याने त्याही जन्मामध्ये केलेली आहे. आणि खूप तपश्चर्या झाल्यानंतर भगवान शिवशंकर पार्वतीसह, म्हणजे उमा आणि भगवान शंकर दोन्ही दर्शन देण्यासाठी त्याला आलेले. दोघांनी त्यांच्या पुढे येऊन उभा राहिलेले. इतकी तपश्चर्या केली, इतकी तपश्चर्या केली. किती तपश्चर्या केली अशी, देहाचा विचार न करता, अन्न पाणी न घेता खूप मोठी तपश्चर्या केली. सगळं मांस देहात संपून गेलेलं होतं, रक्त संपून गेलेलं होतं. फक्त चामडी आणि हाडच राहिलेली होती, बाकी काही शिल्लक राहिलेलं नव्हतं. डोळ्यामध्ये त्राण उरलेला नव्हता. इतकं शरीर त्याचं क्षीण झालेलं होतं. आणि खूप अशी तपश्चर्या झाली. आणि त्या तपश्चर्याचं फळ म्हणून स्वतः भगवंत पार्वतीसह त्या ठिकाणी दर्शन देण्यासाठी आलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलं, पुढं बरायले देवांचं तेज इतकं आहे की ते तेज त्याच्या डोळ्याला सहन होईना. ते पाहायला त्याच्या डोळ्याला तेवढा अवसान नव्हतं, शक्ती नव्हती. आणि म्हणून त्याने विनंती केली भगवंताला की हे भगवान शिवशंकरा, तुम्ही दर्शन देण्यासाठी मला आलेला आहात, परंतु तुमचं तेज इतकं आहे की मी माझ्या ह्या डोळ्याला ते पाहू शकत नाही. माझ्या डोळ्याला सामर्थ्य द्या, थोडी शक्ती द्या, म्हणला की तुमचं मी रूप हे पाहू शकेन, अशी शक्ती द्या. आणि मग भगवंतानी त्याला दिव्य दृष्टी प्रदान केली. आणि दिव्य दृष्टी प्रदान केल्यानंतर ते भगवंताचं दिव्य स्वरूप, पार्वतीचे दिव्य स्वरूप पाहायला लागलेलं आहे. आणि डोळ्याला चांगलं दिसायला लागल्यानंतर, दिव्य स्वरूप पाहायला लागल्यानंतर पहिल्यांदा जी त्याची नजर गेली ती पार्वतीकडे, उमादेवीकडे गेली. देवीनं त्यानं पहिल्यांदा पाहिलं. आता दोघे उभा आहेत, पण पहिल्यांदा लक्ष कोणाकडे गेलं, देवीकडे लक्ष गेलं. दर्शन होताना पहिल्यांदा देवी दिसायला लागली. देवीचं सौंदर्य अनुपम सौंदर्य आहे. त्याचं काही शक्ती, तेज काय कमी आहे काय, ते सुद्धा अनुपम शक्तीचं एक मोठं सौंदर्य आहे, सौंदर्याची खाण आहे. आणि ते देवींचं सौंदर्य हा पाहतच राहिला. खूप तेज कुंज असं ते स्वरूप देवीकडे पाहतच राहिला. आणि पाहत राहिल्यानंतर तो विचार करायला लागला. काय विचार करायला लागला की कोण आहे म्हटलं, देवाबरोबर आले म्हणलं, ही कोण आहे, त्याला माहितीच नाही देवांची अर्धांगिनी, देवांची पत्नी, त्याला काय माहित नाही. कोण आहे म्हणलं, ही देवांच्या बरोबर आली. आणि हिनं असं काय केलंय म्हणलं, ही देवांच्या बरोबर आहे म्हणलं. म्हणजे त्याला वाटलं की काय हिनं किती तपश्चर्या केली आहे, अशी काय साधना केली की हिला देवांच्या बरोबर फिरायला मिळते, देवांचं सानिध्य मिळते, देवांच्या जवळ उभा राहिले. असं काय केलंय म्हटला, याचा विचार करायला लागला ते. आणि एक टक लावून तो निहाळत होता देवीला. आणि ती एक टक लावून निहाळत असल्यामुळं देवीनं पाहिलं देवीकडं. आणि देवीला वाटलं काय म्हणजे माझ्याकडे रोखून बघायला लागलाय, म्हणजे किती वेळ झालं बघतोय म्हटली, त्याची नजर काय हटायला तयार नाही म्हटली. आणि मग ते शिवशंकरांना बोलू लागली. अहो म्हणली,
कोण आहे म्हणली हा, आणि माझ्याकडे किती रोखून बघतोय म्हणली, आणि किती वेळ झाला म्हणली हाय एक टक लावून माझ्याकडेच बघतोय म्हणली, आणि कोण आहे म्हणली, आणि असं का करतोय म्हणली, त्याच्या मनात काहीतरी वाईट भावना दिसते म्हणले, आणि असा रोखून का माझ्याकडे बघतोय, वाईट भावनेनं का असा बघतोय, असं तिला वाटायला लागलं. कारण वाईट भावना निर्माण झाल्याशिवाय असं तो रोखून बघणार नाही असं तिला वाटलं, आणि म्हणून ती देवाला बोलू लागली. ते म्हणजे असं का बघतोय म्हणले. मग भगवान शंकराने तिला समजूत काढली. देवी, ते म्हणजे कोण आहे हा, हा तुझा पुत्र आहे म्हणजे. हा कोण आहे, हा तुझा पुत्र आहे म्हणजे माझा पुत्र. आता ही भाषा कशी झाली, हा तुझा पुत्र आहे. आता देव म्हणले ना हा तुझा पुत्र आहे. आता तुम्ही पुढे बसला, तुम्ही कोण आहात, कोण आहात तुम्ही, तुम्ही सुद्धा पुत्र आहात. तुम्ही कोण आहात, पुत्र आहात. हे कशावर, तिचे सुद्धा अभंग आहे, अभंग आहे. आता तुमचा अभंग काय 2-4 पाठ असते, त्यामुळे तुम्हाला ती सगळं अभंग काय माहित नसते. गुरुपुत्र होईजे, एक चरण आहे त्याच्यामध्ये, एक वाक्य काय होईजे, गुरुपुत्र होईजे. तुम्ही प्रापंचिक वडिलांचा कोणाच्या पोटी जन्माला आलेला आहे, कोणाचा पुत्र आहे ही गोष्ट वेगळी. ते जन्मानं पुत्र वडील ते गोष्टी ते जन्मानं झाल्या. पण आपण काय सांगतोय, गुरुपुत्र होईजे, गुरूंचा पुत्र हो म्हणजे. आता नारद मुनी काय ब्रह्मदेवाचा पुत्र होता का, ते माणूस पुत्र मानत होते ना, हा माझा माणूस पुत्र आहे, हा माझा पुत्र आहे. तसं शिष्यगण काय असतात, गुरूंचे पुत्र असतात. गुरुपुत्र होईल म्हटलं जातं. आणि त्याच भाषेत देव पार्वतीला सांगू लागलेले, कोण आहे हा, तुझा पुत्र आहे. कळलं का, देवात आणि देवीत काय फरक असतो कळलं. देवी म्हणजे माया तत्व, देवी म्हणजे माया तत्व. जिथं माया असते तिथं अज्ञान असते, येतं थोडं गोड, थोडं गोड ना अज्ञान येतं. आणि जे माया विरहित आहे तो ब्रह्म आहे, तो देव आहे. देवाच्या ठिकाणी माया नसते, निश्चळ प्रेम असत. आणि प्रेमाशिवाय काहीही नाही. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, काही उपयोग नाही. प्रेम नाही तिथं नातं नाही. प्रपंचातले नातं नाही, परमार्थातले नातं नाही. प्रेमच नाही तिथं नातं नाही. देव भक्तांचं सुद्धा नातं प्रेम असेल तर नातं आहे, जर प्रेम नसेल तर ते देव भक्ताचं नातं नाही. नातं ठेवायचं का नाही ठेवायचं ज्याचा त्याचा विषय. म्हणून भगवान शिवाने सांगितलं, कोण आहे, तुझा पुत्र आहे. आणि आजपासून ह्याच्यावरती तू लक्ष दे, आणि तू पुत्र समजून ह्याला काय असेल ते मार्गदर्शन केलं पाहिजे असे त्यांनी सांगितलं. आणि मग भगवान शिवशंकरांनी आणि पार्वतीने त्यांनी दोघांनी त्याला आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला, भगवान शिवशंकरांनी सांगितलं की आता इथून पुढे म्हणजे तू माझा मित्र म्हणून तुझी ओळख होईल जगतात. देवांचा मित्र म्हणून कुबेराची गणना केली जाते. हा कुबेर आहे. कुबेर नाव का पडलं गेलं तिचं, तर एकाच डोळ्याने टक लावून बघितला, ते बघून बघून ते डोळा फुटून गेला. एक डोळा फुटला त्याचा, एकच डोळा शिरला, एक पिंगल म्हणजे एकच डोळा राहिला. आणि ती ईर्षेपोटी बघितलं म्हणून डोळा फुटला असं पार्वतीला वाटलं. आणि म्हणून तिनं वाईट भावनेतून बघितलं असं तिला वाटलं. कु म्हणजे वाईट भावना, बैर म्हणजे वैर, वैर भावनेतून वाईट पाहिलं. कु बैर त्याचं झालं कुबेर, त्याचं कुबेर म्हणून त्याचं थोडं
नाव संपन्न झालं आणि भगवंताने आशीर्वाद दिला की तू ह्या 100 गंधर्वांचा सगळ्यांचा मुख्य होशील, सगळे धन दौलत तुझ्या ताब्यात असेल, सगळ्या धनाचा मालक तू होणार. जगतामध्ये जे धन वाटायचंय त्या धनाचा मालक कोण होणार? तू होणार. आजपासून तू कुबेर म्हणून गणला जाणार. तुझ्याकडे ही सगळी धनसंपत्तीची चावी तुझ्या हाती असेल, सगळा खजिना तुझ्या ताब्यात असेल आणि इथून पुढे तू कुबेर नावानं जगतामध्ये माहीत होशील, अमर होशील आणि तू माझा मित्र म्हणून माझ्या जवळच राहशील. आणि मग जवळच त्या अलकापुरीमध्येच तो राहू लागला. आणि अमरावती, अलकावती ही पूर्वीचे नाव आहे. आता जे अमरावती आपल्या ह्याच्यात आहे ते पूर्वी अलकावती होतं, ते अमरावती झालेलं आहे. आणि तिथून पुढे जवळच आता हे अमरावती वेगळं, वरच्या ह्याच्यात जे अलकावती क्षेत्र आहे तिथं कुबेरांचं स्थान आहे. आणि कुबेरांच्या स्थानाच्या वरच्या बाजूला जवळच कैलासाचं ठिकाण भगवंताने निवडलं आणि तिथं भगवान शिवशंकर आणि पार्वती राहू लागले. आता ही टप्पा झाला कैलासापर्यंतचा. टप्पा कुठपर्यंत झाला? कैलासापर्यंतचा. हे सगळं जे आहे आता आपण बघितलेलं कैलासापर्यंतचा ते कैलास शिवलोक झाला. त्याच्या खाली विष्णू लोक आहे, त्याच्या खाली ब्रह्मलोक आहे, त्याच्या खाली आपण मृत्यू लोक आहे. एक एक टप्पे. शिवलोकाच्या वर काय आहे? अनेक बाकीच्या गोष्टी आहेत. त्याच्यावर माया तत्व आहे. मायेचं जे तत्व आहे, मायेचं चक्र त्याच्यावर आहे, कैलासाचे वर आहे. माया चक्राचे वर, माया चक्राचे पलीकडं काही गेलेले पोचलेले काही साधू संत किंवा काही भक्त त्या माया चक्र वाढवून सुद्धा पुढे गेलेले, किती पलीकडे गेलेले काय कैलासाच्या वर माया चक्राच्या पलीकडे गेलेले, मायेला भेदून पुढे गेलेले ते काही आहेत. तिथं पुढं पुढच्या टप्प्यात त्याच्या पुढे काय आहे? त्याच्या पुढे कालचक्र आहे. कालचक्र घड्याळ, कालचक्र फिरते. तिथं काळ आहे, कालचक्र फिरते. सगळ्या चराचराचं कालचक्र फिरते. कालचक्राच्या पलीकडे भगवान शिव आहे. हे लांब पुढचा प्रवास आहे. मी अनेक वेळा तुम्हाला प्रवचनातून सांगितलं होतं बघा, आठवतंय का बघा? बाबाजींची भेट घ्यायची मला. मी अनेक वेळा माझ्या प्रवचनातून तुम्ही ऐकलं असेल. मी ज्याला बाबाजी म्हणत होतो ना, ते बाबाजी म्हणजे हे आहे भगवान शिव आहे. ते तुम्हाला लक्षात येणार का गोष्टी, म्हणून ते तुम्हाला समजावून सांगत की बाबाजींचे मला संदेश येतात त्या दृष्टांचा त्याच्या निमित्तानं. कारण ते प्रत्यक्ष स्वरूप काही दिसू शकत नाही. जे ब्रह्मविष्णू रुद्रांना दिसू शकत नाही ते आपल्याला काय दिसणार, पण त्यांचे संकेत हे इतर माध्यमातून पोच होतात आमच्यापर्यंत. आमची सेवा त्यांना आवडल्यामुळेच त्यांनी माझे भेट होण्यासाठी किंवा मला पाहण्यासाठी त्यांनी विनंती केलेली होती दत्त भगवंतांना. पुण्यातील महाराज जरा आम्हाला थोडं बघायचं म्हटले आणि त्यांनी ती वरून सगळ्या गोष्टी निहाळल्या. आणि मग जो काही संदेश, त्यांचा संदेश आमच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी सांगितलं तुला काय पाहिजे सांगा, मी काय पाहिजे ते तुला देऊ, तुझी इच्छा काय असेल ते सांगा, तुला पाहिजे त्या गोष्टी देऊ. नाही आम्हाला काय नाही, आम्हाला सेवाच फक्त करायची, आम्हाला बाकीच काय नाही. फक्त संदेशाच्या माध्यमातून हे सगळं, श्वासाच्या माध्यमातून, ध्वनीच्या माध्यमातून ही चर्चा होत असते. इतर माध्यमातून ही चर्चा होत नसते. जसं मोबाईलवर एक माणूस दुसऱ्या माणसाला बोलतो तशा पद्धतीने हे त्या ध्वनीच्या माध्यमातून ही चर्चा होते.
साक्षात्काराच्या माध्यमातून काही वेळा चर्चा होते. आम्ही म्हणलो कुठल्या का माध्यमातून होईना, पण बाबाजी तुम्ही आम्हाला थोडी इच्छा एकच व्यक्त केली त्याला, म्हणजे तुझी काय इच्छा आहे सांग, मला बाकीचं कायच नको आहे म्हणलं. मग मी ज्यावेळी त्याला तुम्हाला बोलावे त्यावेळी मला येऊन बोललं पाहिजे, तुम्ही 1-2 मिनिटं 4 मिनिटं बोललं पाहिजे. आवाहन केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळी मी बोलवणार त्यावेळी तुम्ही आलं पाहिजे आणि मला बोललं पाहिजे. मला बोलण्याची आवड आहे म्हटलं, मला बाकीची काही नको आहे, फक्त बोलणं झालं ना मला आनंद आहे, एवढ्याच गोष्टी पाहिजे. आणि मग तशा गोष्टी आम्ही करून बघितल्या. ते काय मोगाम सांगायच्या गोष्टी नसतील, आधी केले मगच सांगितले. ते प्रत्यक्षात आम्ही अनुभवात घेऊन बघितलं, खरंच बाबाजी बोलतील का न बोलतील हे पण आम्ही बघितलं. तिथपर्यंत त्याला बोलावणं करायचं म्हणजे बघ, खालची डोळं मोडून दिली असतो, एवढं लागत आहे त्याला का पदवी राहिली, आपल्या पुढे जाऊन त्यांना बोलावं, त्यांना काय आपलं काय राहिलं, आपलं काय राहिलं, एवढा हट्ट करायचं काय करायचं. आम्ही पाहिजे काय पाहिजे तुला सांगितलं, एवढ्या लांब कुठं जायचं काय करायचं. आम्ही यांच्या माध्यमातूनच त्यांना सगळं कॉन्टॅक्ट सांगतोय ना. मग ती इच्छा व्यक्त केल्यानंतर आम्ही यांना सांगतोय आम्हाला बाकी काय नको आहे, येऊ दे डायरेक्ट बाबाजीला, आम्ही काय असेल ते बोलतो. ती बाबाजींच्या समवेत 1 वर्ष मला तो एका दुसरं ते कसं आहे सारखं त्याला बोलत येत नसते, ती काय भाजी बनवणार. क्वचित प्रसंगी 6 महिन्यातून आम्हाला आठवण झाली का आम्ही ती एका दुसरे दिवस वर्षातला काही मिनिटाचा वेळ, काही मिनिटाचा जास्त नाही, पण मी संपवल्याशिवाय ते संपवत नाही. मी जेवढा वेळ बोलतो त्यांच्याकडे तेवढा वेळ ती वेळ देतात, पण मीच 5-10 मिनिटात आटोपतो घेतो, त्याला जास्त वेळ थांबवून चालत नसते. आणि मग तेवढ्या बोलण्याने मी वर्षभरात जरी एखादं बोलणं झालं तर त्याच्यावर समाधान मला वाटतं, आणि वर्षभरात कार्य करायला मी प्रेरणा मिळते, आनंद मिळतो, आणि ते ज्ञान द्यायला मग भक्तांना आपण तयार होतो. आणि म्हणून करता बाबाजींची कृपा आमच्यावर आहे, आमची कृपा तुमच्यावर आहे. आता तुम्हाला कळे काळाची चिंता करण्याची काय गोष्ट आहे, तुम्हाला कमी पडण्याची काय गोष्ट आहे. खजिन्याची मालक आपल्या ताब्यात, कळे काळ सगळे आपल्या ताब्यात. तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय अडचण येणार, पण तुम्हाला काय अडचण नाही हीच मोठी अडचण. तुमची मुख्य अडचण कुठली आहे, तुम्हाला काय अडचण ठेवली नाही हीच अडचण, आणि त्यामुळे तुम्हाला विसर पडतोय, त्यामुळे तुम्हाला सेवा करू वाटत नाही, त्यामुळे तुम्हाला भक्ती करू वाटत नाही. तुम्ही बगल देऊन चाललाय सेवेला, काय अडचण नसल्यामुळे. आणि म्हणून ते खरं वर्म अंतरीच्या खुणा तुम्हाला कळत नाही. स्वतः भगवान श्रीकृष्ण त्यांचा अवतार जेवढे होता तेव्हा त्यांची आत्या असलेली कुंती माता, ही कुंती माता त्यांची आत्या आहे. ते काय म्हणायचे ज्यावेळी ते यायची भेटायला त्यांना, त्यावेळी ती म्हणायची तुम्ही जाऊ नका, थांबा. तुला किती दिवस राहिले आत्या लक्ष्मी, नाही आजचा दिवस थांब, आमोशे जाते ते का कुठे, थांब आमोशे थांबवून घ्यायची. दुसऱ्या दिवस आता जातो की आता काय नाही, शनिवार आला, शनिवार कुठं जाते तिकडं, बरेच दिवस तिथं थांबवून घ्यायची. का संत भेट दुर्लभ आहे, संत भेट दुर्लभ आहे, तसं भगवंताची भेट दुर्लभ आहे. ते सोडायला तयार होत नाही. कोण ज्यांना देव कळला, आपल्याला कळलंच नाही ना, कारण आपण कुठं घेऊन टाकलाय सांगायला त्याचा थांग पत्या नाही. काय काय जणांचं देव ओळखू येत नाही, सांदाडीला पण केलं, पूजाच नाही केली. का पूजा नाही, घरात एकटाच माळकरी हो, एकटाच माळकरी घरात, आणि तू कोणतं गावाबिवाला कोण पूजा करायचं, काय करायचं, काय नाही. ती बिनपूजेच देव तर तसंच, अशी अवस्था आहे. काय जणांचे ते फोटो किडीने खाल्ले तर पोखरले, तर ती फ्रेम चांगली बसवायला तयार नाही, चांगले फोटो बसवायला तयार नाही.
दिवा लावायला तयार नाहीत, सडा संमार्जन करायला तयार नाहीत, रांगोळी काढायला तयार नाहीत. कित्येक जणांच्या दारातल्या तुळशी जळायला लागलेली. तुळस केवढी असते? जर रोज जर पाणी घातलं तर ती तुळस जळायची गोष्ट आहे का काय? किती तर अशा घरापुढच्या तुळशी जळायला लागल्या. ज्यांच्या घरापुढची तुळस जळायला लागलेली तिथलं भक्त सुद्धा जळायला लागलेले तर समजायचं त्याची सेवा संपुष्टात चालली नाही. ते आपण काय करतोय लक्षात घ्या. आणि म्हणून करता खूप गोष्टी झाल्या. आता आपली वेळ होत आली किंवा वेळ निघून गेलेली आहे आणि यातून काहीतरी बोध घेण्याचा प्रयत्न करा. खूप गोष्टी असतात सांगण्याच्या, परंतु शेवटी वेळेची मर्यादा आहे. सगळ्या गोष्टी आपल्या वेळेत पार पाडायचे. म्हणून करता एकदा भगवान शंकराचं भजन करू आणि आपली महाआरती घेऊ. शिव शिव शंभू शंकरा हर महादेव Thank you.